गाव म्हणूया की नऊ सर्कल, त्यांचं आपल्या नऊ सर्कल मध्ये 1993 ला ज्यावेळेस त्यांनी हे दुकान चालू केलं नऊ सर्कलला, तर कुणासाठी ते दुकानदार होते, कुणासाठी तुळशीदास होते, तुळशीराम होते, तर कुणासाठी फक्त दास होते. असे हे आपले नऊ सर्कलचे श्री तुळशीराम फडतडे यांचं कालच सकाळी 10 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. आणि ही बातमी आपल्या नऊ सर्कलकरांना म्हणजे अगदी विश्वास बसा नाही अशी ही घटना घडून गेली. ज्याला त्याला ही गोष्ट ज्यावेळेस सांगितली, असं प्रत्येकाने एकमेकांना ही गोष्ट ज्यावेळेस सांगत गेले त्यावेळेस प्रत्येकालाच एक वेगळं वाटलं की काल सकाळी 7 वाजता ते दुकानात आले, 9:30च्या सुमारास त्यांना ते छातीत त्रास व्हायला लागला आणि साखरवाडी तिथे गेले आणि तिथंच त्यांना तो त्रास झाला. आणि कालचा हा म्हणजे आपल्या नऊ सर्कलसाठी फार मोठा दुखवट्याचा दिन होता असं म्हणूया. पण लगेच असं काय झालं होतं की आपली ही व्याख्यानमाला ठरली होती, आजचा आपला हा पहिला दिवस होता आणि एवढं आपलं हे जे सगळं केलं होतं ते लगेचच असं हे करणं म्हणजे तुर्तास थांबवणं किंवा पुढे ढकलणं हे जमणार नव्हतं. म्हणून आपण आजचा हा कार्यक्रम एक साध्या पद्धतीने आपण सुरुवात करतोय किंवा सुरू करतोय. दुकानदारांविषयी जर बोलायचं झालं तर बोलेल तेवढं कमी आहे. कारण मला आठवतंय की ज्या वेळेस मी 93, 94, 95 या काळात पहिली, दुसरी, तिसरी किंवा नुकतंच बालवाडी असा हा माझा काळ असेल आणि नुकतंच दुकानदारांची 93 साली ही तिसरी पिढी आपल्या या गावामध्ये आली होती. दुकानदार आले होते आणि नुकतंच कळत होतं की दुकान म्हणजे काय. दुकानात बाबा काहीतरी बिस्किट मिळतं, गोळ्या मिळतात, त्यावेळेस कुरकुर वगैरे काही नव्हतं. आणि दुकानाला जायचं म्हणजे माझ्या वयाची जी मुलं आहेत ती दुकानामध्ये जात होती. तर दुकानदारांचं जर सांगायचं झालं तर दुकानदारांविषयी दुकानदार यायचे नऊ सर्कलला सकाळी 7 वाजता यायचे, 10-11 वाजता हलून जायचे, 4 वाजता यायचे, परत 7 वाजेपर्यंत थांबायचे. आज हा चौक म्हणजे कालपासूनच हा चौक जरा सुना सुना वाटतोय की दुकानदारांचं म्हणजे इतकं काय दुकानदारांविषयी बोलायसारखं आहे की दुकानदार मला आठवते असं की सायकली व्हायचं कधीतरी पाठीमागे तेलाचा डबा असायचा, एखादी पिशवी अडकवली असायची सायकलच्या हँडलला आणि ती सायकलला दुकानदारांनी कधी कुलूप लावलं नाही. त्या कुलपावय का नाही त्या सायकल येऊ आम्ही सायकल चालवाय शिकलो. सायकल कितीतरी वेळा ती न्यायची, चेन पाडायची, त्याचं काहीतरी खडखड खडखड वाजायला लागायचं आणि मग हळूहळू सायकल तिथं आणून ठेवायची. नऊ सर्कलची अशी परिस्थिती होती की काही जण तर दुकानदाराची सायकलची वाट बघायची, सायकल पण नव्हती. मग दुकानदार 4 वाजता आलं की आपण काय करू, सायकल घेऊ आणि त्या सायकल येऊ साखरवाडीला आपल्या पोराला दवाखान्यात नेऊ, नाहीतर काहीतरी साखरवाडीत एखादी वस्तू घेऊन येऊ, अशा कामासाठी सायकल असायची. कारण तो काळ असा होता की सायकल सुद्धा बेकार परिस्थिती होती. अशा परिस्थितीमध्ये पण दुकानदाराने काही आपल्या सायकलीला कुलूप नाही लावलं. म्हणजे इतकी पोरं आम्ही म्हणजे मी, गोकुळ, सचिन, शहाजी म्हणजे धनाजी, आम्ही अक्षरशः संभाजी आम्ही त्यांच्या सायकलीवर सायकल शिकलो इतकी म्हणजे. पण दुकान आणि दुसरं पुढे जर सांगायचं झालं की नंतर हळूहळू म्हणजे ह्याच दुकानदारांनी ज्या वेळेस कार्पोरेशन बंद पडलं होतं, साखर कारखाना साखरवाडीचा बंद होता. आपल्या या भागातील साखरवाडीत लोक कामात कारखान्यात फार कमी आहेत. आपला हा उपजीविकेचं साधन म्हणजे कार्पोरेशन होतं. आणि ज्या वेळेस कार्पोरेशन बंद पडलं होतं त्यानंतरच्या काही काळच्या दिवाळी आठवा मित्रांनो की त्या दिवाळी आपल्या साजऱ्या फक्त दुकानदारामुळे झाल्या होत्या. माझी बाबा आज खातावणी 2000 आहे, 1700-1800 आहे आणि मी दुकानदाराला कसं मागू की दिवाळी दे. मग आपण त्यातनं कसं तरी 700-800 रुपये दुकानदाराच्या हातात टेकवायचं, दुकानदाराने वाई चिडचिड करायची आणि परत दुपारी संध्याकाळी निरोप पाठवायचा की आलं ती सामान घेऊन जा म्हणून. म्हणजे ह्या अशा बिकट परिस्थितीमध्ये नऊ सर्कलची खरी दिवाळी त्या काळात दुकानदारामुळेच झाली असं मला म्हणायचंय. बऱ्याच वेळा हनुमान जयंती आपल्या गावामध्ये साजरी व्हायची आणि हनुमान जयंतीची वर्गणी हे फक्त 8च दिवस पुरायची हो आपल्या हनुमंतरायाला, त्या अगरबत्तीसाठी किंवा तेलाच्या पुड्यासाठी किंवा तेलासाठी. मग मी असेल, संदीप असेल, धनंजय असेल, गोपाळ असेल, मग आम्ही काय करायचं, लहान पोरग कोणतरी गाठायचं, त्याच्यापाशी ती तेलाची बाटली द्यायची, दुकानदाराने तेलाची बाटली गच्च भरून उदबत्ती गुलाल सहित पाठवायचा. 11 महिना असं चालायचं, 11.5 महिना असं चालायचं. कारण आपल्या हनुमान जयंतीचा फार फार 8च दिवस राहायचा हो ते तेल. 8व्या दिवशी आपण महाग, आपलं मंडळ महाग, मग हे मंडळाला टेका दिला खरं दुकानदारांनी. त्यानंतर सुद्धा बऱ्याचशा कामात सुद्धा दुकानदार आहे. मला आठवतंय
माझा बाप कसा तरी चॉकलेटला कामाला होता, दिवाळीला पगार येत होता, दिवाळीला कपडे बिपडे आम्हाला मिळत होती. पण 9 सर्कलमध्ये फटाकडा वाजायचा तर तुळशीराम फडताणीने ज्यावेळेस लक्ष्मी पूजनाला एक पिशवी गच्च भरून आणायचा माणूस. हो, कोण किराणा माल दुकानदार असा की आज लक्ष्मी पूजन आहे आणि एक फटाकडा आपले गच्च पिशवी भरून घेऊन जाऊ. आणि ती काय करायचं, प्रत्येकाला आमच्या त्या टायमिंगला प्रत्येकाला 2-2 सरकं व्हायला द्यायचं, एक सरकं व्हायला द्यायचं. पण त्यात ती भारी वाटायचं, म्हणजे की सगळ्यांबरोबर त्यात हे दुकानदार आपले 1-2 सर देईल आणि त्यातनं आपण ती दिवाळी साजरी करणार आहे. म्हणजे ती गोष्ट आमच्यासाठी कधीच त्यांची म्हणजे कधीच ती कमी भरून निघणार नाही. कदाचित पुढल्या आठवड्यात दुकान चालू होईल, त्यांचं कोणतरी भाऊ कोणतरी त्यांच्या घरातील दुकान चालू करतील, पण ते दुकानदारांची कमी किंवा दुकानदारची ही ती कधीच कमी भरून निघणार नाही. म्हणजे ही आता ही लहान मुलं आहेत किंवा आता जी 8वी 9वी 10वीतली मुलं आहेत त्यांना ते समजणार नाही. दुकानदारांनी कधी टेकू दिलाय आपल्याला की ज्यावेळेस कमीच नव्हतो, ज्यावेळेस आपल्या पोराला रोजगार नव्हता, मग त्यावेळेस या दुकानदारांनी काय करायचं, म्हणजे आपल्याला सामानासाठी एखादा माणूस गेलाय त्याची खतावणी आहे, खतावणी अक्षरशः म्हणजे वर्ष कधी खतावणी कधी हीच होत नव्हती. कामगारांची मुलं आम्ही, म्हणजे या कामगारांचं कसं व्हायचं की कुटुंब भागवता नेहमीच दुकानदाराचं समजा 1,500 बाकी झाली तरी दुकानदाराच्या हातात 800 टेकवायचं, 700 राहिलं, मग असं वर्षाकाठी बाकी वाढतच जायची. तरी पण दुकानदाराने ती बाकी कधी तुम्ही आमची दिली नाही किंवा दिवाळी त्या माणसाची केली नाही असं कधी होत नव्हतं. आज हा चौक सुना झाला असं मी म्हणेन खऱ्या अर्थाने. म्हणजे आपल्या गावचा एक चांगला माणूस गेला मी म्हणेन. दुकानदाराच्या खूप आठवणीत खूप म्हणजे बऱ्याच वेळा काय व्हायचं, दुकानदार त्या चौकात थांबायचं आणि आमच्या सारख्याला म्हणायचं थांब रे जरा मी बाथरूमवर येतो, इकडून तिकडून यायचो आम्ही. त्यातनं पण त्यातले 1-2 रुपये चोरायचा प्रयत्न केला. लहान वय होतं, कळत नव्हतं काय ते. पण बऱ्याच वेळा असं व्हायचं माझं किंवा आमच्या वयातील मुलाचं, आम्ही काय करायचो दुकानात जायचो हक्कानी त्यांच्या शेंगदाण्याच्या मुठची मुठ शेंगदाणा घ्यायचा, शेंगदाणा मुठभर शेंगदाणा घ्यायचं. ते गुळाच्या ढेपा असायच्या त्या टायमिंगला, बारकी 1-1 किलोची गुळ नसायचे, मोठ्या ढेपा असायच्या. त्या ढेपातलं आपणच फोडायची ढेप आणि आपणच ते गुळ आणि शेंगदाणे खायचं. पण ह्या दुकानदाराने कधी एखाद्या मुलाकडं डोळं वटरून बघितलंय किंवा त्याला खवळलंय असं कधी त्या बाबतीत तरी झालं नाही. दुकानदार म्हणजे, आणि दुसरी दुकानदारच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर या दुकानदाराने का नाही सर कधीच जातीभेद नाही मानला. म्हणजे म्हणजे दुकानदार म्हणजे आमच्यासाठी आमचेच, पारद्यांसाठी पारद्यांचीच, रामुशांसाठी रामुशांचीच, महारांसाठी महारांचीच, धनगरांसाठी धनगरांचीच, म्हणजे माळ्यांसाठी माळ्यांचीच. हे दुकानदार आमचे. म्हणजे कोणाचं लग्न कार्य असो, दुकानदाराला फक्त सांगितलं ना की लग्न आहे, हे तो लग्न 100 किलोमीटर असून द्या, ते दुकानदार त्या लग्नाला येणार, प्रत्येकाच्या सुखात येणार दुःखात येणार. म्हणजे माझ्या घरी समजा एखाद्या माझ्या मुलाचा वाढदिवस आहे, दुकानदार या, दुकानदार आलंच, दुकानदारला काय परत सांगायची गरज नाही की दुकानदार तिथे येणार. आमच्या बऱ्याचशा हनुमान जयंत्या, बऱ्याचशा काकड आरत्या, बऱ्याचशा दुर्गा माताच्या उत्सव हे दुकानदारांनी साजरे केलेत. म्हणजे त्यांचा त्यात लय मोठा मोलाचा वाटा आहे. हा वाटा त्यांनी नंतर कमी का करत गेले ते मला बऱ्याच वेळा बोलून दावायची की आता थोडंसं त्याचं वातावरण बदललं, तुम्हीला का आरतीला पण कोणाला म्हणजे आपल्या 9 सर्कलची जी प्रथा होती आपल्या 9 सर्कलच्या माणसांना आरत्या तुम्ही हे करायच्या होत्या, बाहेरची लोक आपण वर्गणीसाठी तुम्ही बोलवायला लागला. मग तिथून ह्या चांगल्या लोकांनी तिथून पळवाट काढून घेतला किंवा थांबले. पण ही लोक आपल्या खरी शान होती. मला आठवतंय 97, 95, 96, 97 या काळातील नवरात्र उत्सव असेल, हनुमान जयंती असेल, भलं करा भात आमटीच होती हो, मांडी घालून बसायचो आपण सगळे इथं. पण त्यातले प्रेम होतं, गोतावळा होता, प्रेम होतं. पण आज परिस्थिती सुधारली, पोरं प्रत्येक कुठं नाही कुठं कोण कामाला गेलंय, कोण म्हणजे रोजगार आला कसं तरी. पण आज आमच्यासारखे सुद्धा दुकानदाराकडेच माझा किराणा आहे, म्हणजे माझं घरचं किराणा दुकानदाराकडे. काय दुकानदाराकडे काय असेल, बरीच जर म्हणतात आलं दुकानदार थोडं महाग द्यायचं, 5-50 रुपये इकडे तिकडे व्हायचं. पण दुकानदारांच्या ह्याच्यामध्ये त्यांनी 1 किलो गारा केलाय आणि त्या 1 किलो मध्ये काहीतरी 900 ग्रॅम आलंय, असं कधी होत नव्हतं. दुकानदाराचं ते प्रामाणिक माप असायचं. पण बऱ्याच वेळा काही लोक अशी गेली, दुकानदारापासून लांब गेली, पण आम्ही मात्र काय ठेवलं की आयला त्या काळात दुकानदाराने आपल्याला जपलंय, उपकार आहेत आपल्या. म्हणजे आपल्या बापाची जरी खतावणी वाढत होती तरी पण त्या काळात दुकानदाराने आपल्याला माल दिलाय ना. माझा आपल्याकडे पैसा आला म्हणून आपण लगेच दुकान का बदलायचं. म्हणून आमच्या अजून सुद्धा तुळशीराम सुंदर मामा असतील, गोपाळ असतील, मी असेल, आमच्या अजूनही खतावण्या तिथंच आहेत आणि तिथंच राहतील. आमचं जोपर्यंत आमचं बाप आहेत तोपर्यंत तरी खतावण्या तिथंच राहतील. कारण त्यांनी आपल्यावर खरंच उपकार केले, लय उपकार केले. म्हणजे 9 सर्कल ज्या माणसा उपकार आहेत ना त्या माणसाला तिथं कुठेतरी ते कळणार आहे.
खूप उपकार आहेत. म्हणजे माझ्या घरचे समजा आज काहीतरी कोणाची तरी घरची वस्तू शांती, मग दुकानदारांनी त्या टायमिंगला काय गरा असेल, ही लापशी असेल, काय असेल ते दिलं नाही, असं कधी झालं नाही. त्याच्यामुळे त्यांच्याविषयी बोलत तेवढंच कमी आहे. एक चांगला, आणि बऱ्याच वेळा आम्हाला ऐका ना सर, बऱ्याच वेळा ते आमच्या ह्या कार्यक्रमाला सुद्धा तिथून ऐकत बसायची, दुसऱ्या दिवशी मला रिप्लाय द्यायची, लका ती चांगली व्यक्ती काल बोलली बरं का. म्हणजे इथपर्यंत त्यांचं असायचं, कारण दुकान होतं, दुकान सोडून येता येत नसायचं, पण मात्र लक्ष मात्र आमच्या वाचायचं. ही पोरं आहेत, 4च पोरं आहेत, पण चांगलं काहीतरी करतात, मग त्यांना आपला पाठिंबा काहीतरी पाहिजे, म्हणून त्यांचं खूप मोठं सहकार्य असायचं. त्यांच्याविषयी जेवढं बोलेल तेवढं कमी आहे. तर काल अजून एक असं एक झाले की आपल्या देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग त्यांच्याही खूप दुर्दैवी मृत्यू झाला. मागील वर्षामध्ये आपले तात्या फडतडे त्यांचे वडील, आपल्या गावचे वायरमन, त्यांचाही अपघाती मृत्यू झाला. तर या सगळ्यांसाठी, या सगळ्या आपल्या माणसांसाठी आपण 1-2 मिनिटं सर्वांनी जागेवरती उभं राहायचंय. आपण त्यांना श्रद्धांजली वाहणार आहे आणि मगच हा कार्यक्रम आपला सुरू करणार आहे. तरी सर्वांनी 1-2च मिनिटं शांततेत उभं राहायचंय. सावधान. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्वांना सामाजिक, आर्थिक व राजकीय विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे एकत्र दर्जाची व समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्याच्या व्यक्ती जीवनाचा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांच्यात बसून देणारी बंधुता प्रबोधित करण्याचा संकल्पपूर्वक विचार करून आमच्या सगळ्यांकडे आज दिनांक 26 नोव्हेंबर 1950 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अंगीकृत स्वतः प्रवर्तन करीत आहोत. जय हिंद. एकसाथ राज्यगीत सुरू कर. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. भीतीनं आम्हा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा, अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा. सह्याद्रीचा जीव गरजतो शिवशंभो राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, होलाही मनगटे खेळली खेळली व गेली. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निराच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही दप्त राखितो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. आवाज येतोय का रे मुलांनो? बघ तुमचे कान क्लिअर आहेत का? मी चेक करणार आहे आता सर्वांचे. कसं बसायचंय? ताट बसायचं. अभ्यास कसा करायचा? वाचायचं कसं? लिहायचं कसं? आणि घरी भांडणं कशी करायची? अजिबात करायची नाही. हा, तर नीट ऐकायचं आणि कान माझ्याकडे दान देऊन टाकायचे थोड्या वेळासाठी, आणि जाताना घेऊन जायचे, नाही तर माझ्याबरोबर जातील कोल्हापूरला. ऐका. तर तत्वबोध विचार मंच 9 सर्कल प्राचार्य शिवाजीराव भोसले व्याख्यानमाला सन 2023 आज 24. तर आजच्या या पहिल्या पुष्पाला माझे गुरुवर्य श्रीमान आप्पासाहेब खोत या ठिकाणी कथाकथन करण्यासाठी आलेले आहेत. तर सर्वप्रथम आपण त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूयात. आणि खऱ्या अर्थानं पहा, 12 जानेवारी आता जवळच येतोय. तर 12 जानेवारीला राष्ट्रमाता जिजाऊ आणि
ज्यांनी स्वप्नातील भारत युवकांच्याकडून घडावा, त्यासाठी अहोरात्र भारत मातेपासून ते इतर अनेक देशामध्ये भारताची संस्कृती पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला, ते स्वामी विवेकानंद यांची जयंती 12 जानेवारीला होते. आईनं एक सुंदर स्वप्न पाहिलं आणि ते आपल्या सुपुत्राकडून पूर्ण करून घेतलं. आणि या आशयावरतीच आधारित असणारं जिजाऊंचं एक गीत, त्या गीताचे बोल आणि असलेलं वातावरण अत्यंत बरोबर आहे. तर व्यवस्थित सर्वांनी ऐकायचं. गीताचे बोल आहेत, अंधार फार झाला हित दिवा पाहिजे आणि या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. अंधार फार झाला हित दिवा पाहिजे आणि या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. अहो नेते झाले अफजल खान, काश्मीरचं केलं त्यांनी स्मशान आणि या भारत मातेच्या रक्षणा एक युवा पाहिजे आणि या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. अहो काय तानाजी बाजी, अहो काय तानाजी बाजी, ये साजी सूर्याजी, तो फिरंगोजी मुरारबाजी आणि झोंबाजी. अहो कधी नाही केली फितुरी, अहो कधी नाही केली फितुरी सोडून शिवाजी. आणि अप्पासाहेब आजकाल काय होतंय बघा. आणि आज पाहिला गेलं तर, आज पाहिला गेलं तर एका खुर्चीसाठी लाचारी. हित काशीदांचा शिवा, हित काशीदांचा शिवा जीवा महला पाहिजे आणि या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. अहो असे कसे झाले मराठे यौवन मस्त, मराठ्यांच्या तलवारीवर मराठ्यांचेच रक्त. अहो असे कसे झाले मराठे यौवन मस्त, मराठ्यांच्या तलवारीवर मराठ्यांचेच रक्त. अहो पुन्हा एकदा दिल्लीवर ऐकताय का झोपलं पोरांनो? हा. आणि पुन्हा एकदा दिल्लीवर महाराष्ट्राचा दावा पाहिजे. आणि असा दावा कुणी केला होता तर पानिपतच्या युद्धामध्ये महादजी शिंदे यांनी केला होता. म्हणून परत म्हणावंसं वाटतं, पुन्हा एकदा दिल्लीवर हर हर महादेवची हवा पाहिजे आणि या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. हे नीट बस रे, नीट बसायचं नीट, नाही तर कानात उडी टाकीन. पुढचा ऐकायचा नीट. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. आम्ही हाय लहान लहान शाहीर शुभांचं, कौन गातो या गुण गाण राजाचं. फलटण तालुक्यात नव सर्कल गावात व्याख्यानमाला प्राचार्य शिवाजीराव भोसले संपन्न होते जोमात. आणि हे गाणं ऐकण्याला, आणि हे गाणं ऐकण्याला माझे गुरुवर्य श्रीमान आप्पासाहेब खोत आज प्रमुख कथाकथनकार आहेत. आणि हे गाणं ऐकण्याला उद्याचे 22 स्टार इथं माझ्या समोर बसलेले आहेत आणि इकडे स्टार कन्या सगळ्या बसलेल्या आहेत. आणि हे गाणं ऐकण्याला इथं सगळे माझे बंधू भगिनी या ठिकाणी आलेले आहेत, माझी आजी आलेली आहे, सर्वजण आलेले आहेत. आणि हे गाणं ऐकण्याला नाद खुळा पाहिजे आणि या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. या देशाला रमाईचा भीमा पाहिजे. या देशाला सावित्रीचा ज्योतिबा पाहिजे. या देशाला राजर्षी शाहू महाराज पाहिजे. या देशाला अहिल्याबाई होळकर पाहिजे. या देशाला छत्रपती संभाजी महाराज पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम केला ते माझ्या समोर आहेत. आणि या देशाला तुमच्यासारखे हुशार विद्यार्थी पाहिजे. हुशार विद्यार्थी पाहिजे. हुशार विद्यार्थी पाहिजे. बोलण्यासारखं भरपूर आहे, पण गुरुच्या समोर विद्यार्थ्याने जास्त बोलू नये, कारण अजून आम्ही घडतोय. तर दुपारी ज्येष्ठ साहित्यिक जगन्नाथ शिंदेच्या व्यासपीठावरती सन्मान मिळाला आणि एका दिवशी 2-2 गुरु महाराष्ट्रातले नामांकित. तर बोलण्यासारखं भरपूर आहे, पण ज्यांच्यासाठी आपण आतुर झालेलो आहोत, आप्पासाहेब सन्माननीय मार्गदर्शक कोल्हापूरवरून आपल्याकडे आलेले आहेत. तर माझा वेळ जास्त वाया न घालवता हे गीत म्हणजे एक ट्रेलर आहे, नमुना जर पटला असेल
तर मला माझ्या मातीत इथे येऊन सेवा द्यायला नक्की आवडेल. एवढंच मी बोलतो आणि पुढील व्यासपीठ कार्यक्रम संयोजन समितीकडे देतो. धन्यवाद. शिवभक्तीवर चांगलं गीत सरांनी गायलं. आपल्या अंगावर शहारे आले, मुलांना जरा उभारी आली. तर गेली 12 वर्षे प्राचार्य शिवाजीराव भोसले. आता शिवाजीराव भोसले म्हणजे महाराजांचं नाव बी तेच होतं आणि आम्ही ज्यांचं हे करतोय ते पण शिवाजीराव भोसलेच आहेत. कर्तृत्वात क्षेत्र वेगळं पडतं. आमचं क्षेत्र जरा तत्वज्ञान, साहित्य, कला ह्या बाजूला कल असल्यामुळं प्राचार्य गेल्यानंतर आम्ही ठरवलं 4-5 मुलांनी मिळून, खतराव सर सुद्धा होते आणि आम्ही, की करूया काहीतरी आपण गावासाठी. तर कसं असतं, दात आहेत तर चणे नाहीत आणि चणे आहेत तर दात नाहीत, अशी अवस्था बऱ्याच क्षेत्रात आपल्याला पाहायला मिळते. आम्ही ज्यावेळेस रोजगार नव्हता आम्हाला त्यावेळेस उत्साह खूप होता, वेळ होता भरपूर, आम्ही करू शकत होतो. आणि आता आमच्याकडं आता भांडवल थोडंसं आहे, नोकरीला लागलोय आम्ही सगळे, 4 पैसे खर्च करू शकतो, पण वेळ नाही आहे. आमच्या अरेंजमेंटमध्ये धावपळ होती सगळी, कारण आम्ही सगळे 4 टोकाला असतो, कुणी कोल्हापूरला, पालघरला, कुणी पुण्यात, आम्ही दोघे असतो. तर ती अनुभव आम्हाला गेले 12 वर्ष येतोय. त्यातून मिसमॅनेजमेंट होतं आणि ते आमचं मिसमॅनेजमेंट हीच आमचा कम्फर्ट झोन आहे म्हणजे थोडक्यात. तर असं, आणि पब्लिक सुद्धा आपलंच असल्यामुळे सांभाळून घेतात. आमच्या प्रत्येक कार्यक्रमात जी मुलं असतात ते अशी खेळत बागडत असतात आणि आम्ही त्यांना कधी टोकत नाही की तुम्ही असं का करताय वगैरे, कारण त्यांच्यासाठीच आपल्याला कार्यक्रम करायचा. आम्ही लहान होतो त्यावेळेस आम्हाला साखरवाडीत अशी व्याख्यानमाला व्हायची पण अटेंड करता येत नसायची, कारण चालत जायचं शाळेत, चालत यायचं, अंधार व्हायचा आणि संध्याकाळी कार्यक्रम असायचा. तर मग आपल्या गावासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि पुण्यात असताना प्राचार्यांची 1-2 व्याख्यानं पिंपरी चिंचवडच्या रामकृष्ण मोरे नाट्यगृहात ऐकली आणि आपण ठरवलं की आपण काहीतरी करायचं. प्राचार्य आम्हाला तिथं माहीत झाले, फलटणमधले असून सुद्धा आम्हाला फलटणमध्ये माहीत नव्हते ते. तर ते वारल्यानंतर ही 12 साली कथाकथनानेच ह्या व्याख्यानमालेची सुरुवात झाली. म्हणजे कथाकथन हा आपला म्हणजे पायोनियर असलेला विषय आहे. रवींद्र कोकरे सरांच्या हस्ते त्या व्याख्यानमालेचं उद्घाटन आणि पहिलं कथाकथन झालं. त्यानंतर रवींद्र कोकरे म्हणजे पंधरेचे आहेत ते आणि चांगले कथाकथन करतात. त्यानंतर जयवंत आवटे सर कुंडलचे आहेत, त्यांनी एक कथा सादर केली. आणि त्यानंतर तिसरा मान ज्येष्ठ कथाकथनकार म्हणजे आज द मा मिरासदारांनंतर ज्यांचं नाव आदरानं घेतलं जातं असे आप्पासाहेब खोत आपल्या पुढे सादर करणार आहे. तर ही आपल्यासाठीच अभिमानाची गोष्ट आहे. हे लहानसं खेळ आहे, लोकसंख्या कमी आहे आणि आता द मा मिरासदार कोण, आता हे पण लोकांना जरा समजून सांगावं लागलं अशी गोष्ट आहे. तर ही तर साहित्य संमेलनाची मागच्या काळात साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष बरेच येऊन गेलेले. त्यामध्ये सदानंद मोरे सर आहेत, नागनाथ कोतापल्ले सर आहेत, ज्येष्ठ साहित्यिक राजन खान आहेत आणि तत्वज्ञान, मराठी साहित्य या बऱ्याच विषयाला आम्ही धरून असे कार्यक्रम करतो. साधारण पिंड हा कार्यक्रमाचा गंभीर आहे, तर थोडंसं हलकं फुलकं व्हावं असं गेल्या कोरोना नंतरच्या काळात वाटायला लागलं. म्हणून जरा कथाकथन, एकपात्री प्रयोग, कलात्मक सादरीकरण ह्याला आम्ही जरा महत्त्व द्यायला लागलो. नाही तर थोडंसं आम्ही वैचारिककडे जायचो आणि यायचे परिसरातील लोक, पण ते जरा लहान मुलांना समजलं पण पाहिजे. तर कोरोनानंतर आम्ही ह्या असा जरा स्टँड घेतलेला आहे. फक्त ह्या 12 वर्षात कोरोनामुळे 1-2 वर्ष आपल्याला थांबावं लागलं आणि तोच फक्त काय असं तो गॅप आहे. इथून मागं जसं उत्साहानं आम्हाला करायची जशी सद्बुद्धी दिली देवानं, तशी इथून पुढं सुद्धा देऊ आणि आम्ही ह्या मार्गावर असंच चालत राहावं अशी मी अपेक्षा या क्षणी व्यक्त करतो. आम्हाला मदत करणारे बळकट म्हणजे कार्यासाठी मदत करणारे हात भरपूर मिळो एवढी एक अपेक्षा करतो. लांबलेलं प्रास्ताविक आणि थांबवतो असं मी आणि सूत्रसंचालकांना पुढच्या गोष्टीसाठी विनंती करतो. गोपाळ, मी आपल्या इथं आज जे आलेले आजचे वक्ते त्यांचा वक्ता परिचय करून देण्यासाठी इथं उभा आहे. सर आपल्या इथं आलेले ते कोल्हापूरवरून आलेले. सरांचा परिचय आता त्यांच्याकडून मिळाला, बराच मोठा परिचय, पण पाहू आता यातलं जे महत्त्वाचं आहे तेवढंच मी सांगेन. तर याच्यामध्ये प्रामुख्यानं सांगायचं म्हटलं तर सरांची साहित्य निर्मिती भरपूर आहे. कथासंग्रह जर त्यांचे इथं बघितले तर गवनेर, त्यानंतर महापूर, रानगंगा, कळवंड, मात्या आणि कागोद, मरणदारी, वापसा, काळीज विकल्याची गोष्ट असे कथासंग्रह त्यांनी लिहिलेले आहेत. कादंबऱ्या सुद्धा सरांनी लिहिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करायचं म्हटलं तर पळसफूल, गावपांढर, गाव पांढरीच्या वाटेवर, घरपण, हेसाठी, सावलीची सोबत, म्हणजे अशा पद्धतीने सरांचं विपुल लेखन आहे. अगदी त्यांनी ललित गद्य सुद्धा लिहिलेलं आहे.
त्याच्यामध्ये अनवाणी पाय, कुणब्याची पोरं, चांदवडी रुपया, असं बरंच काही सरांनी अगदी त्यांनी चरित्र वगैरे सुद्धा लिहिलेलं आहे कर्मवीर भाऊराव पाटलांचं. सरांना अनेक पुरस्कारही मिळालेले. त्याच्यामध्ये सरांना अगदी केंद्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे, राष्ट्रीय पुरस्कार. प्रतिभाताई पाटील त्या काळात राष्ट्रपती होते, त्यांच्या हस्ते तो मिळालेला आहे. त्यानंतर त्यांच्या महापूर या कथासंग्रहात महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचा गल ठोकळ पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा 1999-2000चा रानगंगा या कथासंग्रहास हा पुरस्कार मिळालेला आहे. 2005-06ला माते आणि कागोद या कथासंग्रहास त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. असे बरेच पुरस्कार त्यांना अगदी इथं मिळालेले दिसत आहेत. यातले हे प्रामुख्याने हे पुरस्कार होते जे शासनाचे वगैरे होते त्याच्यामध्ये. त्यानंतर याच्या व्यतिरिक्त जर सरांचं सांगायचं म्हटलं तर त्यांचं साहित्य अगदी अभ्यासक्रमामध्ये सुद्धा समाविष्ट झालेलं आहे. अगदी इयत्ता 9वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये भोग नावाची कथा, ती सरांचीच कथा आहे. अगदी विद्यापीठीय स्तरावरती सुद्धा सरांच्या कथा किंवा ते सगळं साहित्य त्याचा अंतर्भाव झालेला आहे. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या अभ्यासक्रमामध्ये घर आणि बंगला ही कथा त्यांची अंतर्भूत झालेली. त्यानंतर नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठामध्ये माते आणि कागोद ही कथा त्यांची आहे. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद इथं गवळण व काळीज विकल्याची गोष्ट ही कथा तिचा अंतर्भाव झालेला आहे. सोलापूर विद्यापीठ, त्यानंतर असे बरेच उल्लेख इथं आहेत. अगदी महावीर कॉलेज कोल्हापूर असेल त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये त्यांच्या कथांचा वगैरे समावेश आहे. सरांना सन्मान सुद्धा जर पाहिले तर खूप मोठी यादी. त्यातले सांगली आकाशवाणीवरून त्यांना अनेक वेळा कथाकथन वगैरे करण्याचा सन्मान मिळालेला आहे. त्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन परळी वैजनाथ जिल्हा बीड, तसेच पुणे, औरंगाबाद, नागपूर, सांगली, महाबळेश्वर इथे त्यांना कथाकथनासाठी निमंत्रित करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रभर त्यांनी समाज प्रबोधनासाठी बऱ्याच विषयांवर व्याख्यानं आणि कथाकथनाचे अगदी 2000च्या वरती कार्यक्रम केलेले, म्हणजे बरंच सरांचं योगदान आहे या बाबतीत. तसंच अगदी टी व्हीवरती सुद्धा ETV वरती त्यांनी कोंबडे, गवनेर, त्यानंतर गॅदरिंगचा पाहुणा, इगत, महापूर, मरणदारी अशा कथांचे कथाकथन अगदी टी व्हीवरती केलेलं आहे. आज अखेर त्यांना जवळजवळ 400च्या वरती स्मृतिचिन्ह व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव झालेला आहे. ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुद्धा त्यांची बऱ्याच वेळा निवड झालेली. त्याच्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करायचा म्हटलं तर 95वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2020 उदगीर जिल्हा लातूर इथं जे झालं होतं त्याच्यामध्ये ते अध्यक्ष होते. त्यानंतर 97व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अंमळनेर जिल्हा जळगाव इथंही कथाकथन सत्राचे ते अध्यक्ष होते. तर असे बऱ्याच याच्यामध्ये हा उल्लेख त्यांचा करता येईल. त्यानंतर अगदी खानापूर पासून अगदी कर्नाटकातलं बेळगाव असेल अशा बऱ्याच ठिकाणी त्यांनी हे सगळं अध्यक्षपद वगैरे साहित्य संमेलनामध्ये भूषवलेले. तर अशा पद्धतीचे हे खूप मोठी व्यक्ती आपल्याला आज खरं तर कथाकथनासाठी मिळालेली. आणि गोपाळनं जसं सांगितलं की दमा मिराजदारांच्या नंतर खरं तर कथाकथनाच्या बाबतीत कोणाचा उल्लेख करायचा म्हटलं तर आज सरांचा उल्लेख करता येईल अशी व्यक्ती आपल्याला इथं लाभलेली. तर त्यांचं खूप खूप स्वागत. धन्यवाद मित्र. तत्वबोध विचार मंच, नऊ सर्कल, साखरवाडी या गावामध्ये मराठी साहित्यामध्ये ज्यांना आम्ही दैवत मानतो, ऋषितुल्य व्यक्तिमत्व मानतो, ज्यांचं नाव महाराष्ट्रावर आदराने सर म्हणून घेतलं जातं, ज्यांच्या मुखामध्ये सरस्वती होती आणि ज्यांच्या कर्तृत्वानं अनेक विद्यार्थी घडले. फलटणच्या कॉलेजचे प्राचार्य
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातच काय जगभर शिवाजीराव भोसले सरांचं नाव एक वक्ता म्हणून, ज्ञानी म्हणून, एक भला माणूस म्हणून त्यांची ख्याती आहे. आणि कुठल्या दैवताच्या नावानं एखादी व्याख्यानमाला सुरू न करता, एका संताच्या, साधू संतांच्या नावानं सुरू न करता, माणसातल्या देव माणसाच्या नावानं आपण ही व्याख्यानमाला सुरू केलेली आहे. याबद्दल खरं तर तुमच्या सर्वांचं, गावकऱ्यांचं आणि या संयोजकांचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे. तुम्हा सर्वांना मी धन्यवाद देतो. हा विचार तुम्हाला सुचला त्या काळामध्ये. त्या गोष्टी आज 12 वर्ष झाली. 12 वर्षापूर्वी एखादा विचार 4 तरुण मुलं एकत्र येऊन गावासाठी करतात, हे एक अत्यंत जमेची बाजू आहे. त्या गोष्टीला एक तप झालं. इथं खंत व्यक्त केली गोपाळ भाऊनी की अशीच व्याख्यान मला चालू करण्यासाठी परमेश्वरानं आम्हाला बळ द्यावं, लोकांनी मदत करावी, सहकार्य करावं, उपस्थित राहण्यासाठी. गोपाळ, तुम्हा सर्वांना, तुमच्या सर्व कार्यकर्त्यांना मी एक सांगू इच्छितो, कोणतंही सकारात्मक काम असेल, कोणतंही सकारात्मक काम असेल, हे काम करणं म्हणजे ती परमेश्वराची सेवा असते. आणि या गावातील लहान थोर माणसं परमेश्वर देवासमान मानून शब्दांच्या माध्यमातून, या व्याख्यानमालेच्या माध्यमातून आपण पूजा करत आहात. इथून पुढं 25 वर्षेच काय, 50 वर्षेच काय, 100 वर्षे ही व्याख्यानमाला अखंडपणे चालेल असं मी भाकीत करतो. आणि त्यासाठी परमेश्वराने तुम्हा सर्वांना बळ द्यावं. काही नावांचा उल्लेख तुम्ही इथे केला. महाराष्ट्रातील फार मोठे विचारवंत, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व्हावेत आणि ज्यांना गुरुतुल्य असं व्यक्तिमत्व असावं, अशी माणसं या आपल्या छोट्याशा गावामध्ये येणं खरं तर त्या गावातील माणसांचं आणि विद्यार्थ्यांचं भाग्य आहे. म्हणून तुम्हाला धन्यवाद देतो. या व्याख्यानमालेचे उद्घाटक आजचे आदरणीय तुळशीदास बागडे सर, ते उपस्थित आहेत. या व्याख्यानमालेच्या निमित्तानं माझ्या बरोबर फलटण म्हणून आलेले माझे मित्र, एक व्याख्याते, अत्यंत अभ्यासू माणूस, अशा आडगावामध्ये ज्युनियर कॉलेजमध्ये नोकरी करताना अत्यंत कष्टातून शिक्षण घेतलेले विद्यार्थ्यांसाठी मी सांगू इच्छितो, सरांच्याकडं आज MA 5 विषयाचे MA आहेत. ते 5 ते 6 विषयाचे. एखाद्या विषयात MA होणं एवढं सोपं नसतं, पण चौफेर अभ्यास 6 विषयाचा करून मुलांच्या समोर मांडणं, असे विद्यार्थी खरंच भाग्यवान. त्यांचा व्याख्यात्यामधून आज महाराष्ट्रभर लौकिक आहे. परवाच रायगडावर जाऊन त्यांनी हे शिवाजी महाराजांचं, आपल्या दैवतांचं गीत सादर केलं आणि अनेकांनी त्यांना त्या ठिकाणी शाबासकी म्हणण्यापेक्षा उमेद त्यांची वाढवली. अशी उमेद वाढवणारी माणसं असल्यानंतर नितीन भाऊ सारखी वक्ते तयार होतात, अशी माणसं तयार होतात. परत कधीतरी व्याख्यानमालेच्या निमित्ताने इथे गावामध्ये येतील, आपले विचार मांडतील. त्यांनाही मी धन्यवाद देतो. याच ठिकाणी व्यासपीठावर आप्पासो यादव सर होते. त्याचप्रमाणे माझ्याबरोबर माझा भाचा दीपक आहे, दीपक पाटील. त्याचप्रमाणे या व्याख्यानमालेच्या निमित्तानं जे हनुमान तरुण मंडळ असेल, शिव रौद्र प्रतिष्ठान असेल किंवा शिवतेज मित्र मंडळ असेल, खरं तर हे स्वागताला उत्सुक असणारी आणि कार्यवाहक असणारी ही मंडळी, ही यादी एवढी मोठी आहे
या सर्वांनाच मी धन्यवाद देतो, सगळ्यांची नावं घेण्यापेक्षा. कारण गोपाळ सोडलं तर मला कोणाचंच नाव माहिती नाही, आणि यादव सर एक आमच्या भागामध्ये काम करतात, त्यांचाच पहिल्यांदा मला फोन आला होता. आपण सर्वांना मी धन्यवाद देतो. एक चांगला उपक्रम आपण सुरू करत आहात. एखाद्या गावासाठी एखादा माणूस कसा राबतो आणि माणसांच्या मनामनामध्ये कसं घर करतो, दुसऱ्या गावात येऊन या गावातील माणसांची घरं उजाळावीत, या घरातील माणसांना गोडघास मिळावा, या माणसांच्या गरजा भागाव्यात म्हणून दुकानाच्या माध्यमातून हुशारी दुकानाच्या माध्यमातून तुळशीदास फडतरे नावाच्या एका माणसानं तिथं उभं आयुष्य घालवलं, आणि हे काम करता करता नुकतंच त्यांचं देवसन झालं. सरांनी त्यांच्याबद्दलच खूपसं इथं सांगितलं. अशी माणसं समाजामध्ये मिळणं फार कठीण आहे. तुमच्या सर्वांचं नशीब किंवा तुमच्या सर्वांचं भाग्य, अशी माणसं तुम्हाला भेटत गेली. अशा माणसांचंच काम आपल्या पद्धतीनं आपण उभं करावं, अशी मी आपल्याला विनंती करेन. त्यांना मी श्रद्धांजली या निमित्तानं वाहतो. भारताची अर्थ व्यवस्था कोडमडलेली असताना जगाच्या पाठीवर भारताचं नाव मोठं करण्याचं आणि अर्थव्यवस्थेमध्ये भारताला मोठं करणारे भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं नुकतंच निधन झालं. हळूहळू काळाच्या पडद्यावर अशी माणसं निघून जातात. जगणाने मरण, जन्मणं आपल्या हातात नसतं, मरणं आपल्या हातात नसतं, जगणं आपल्या हातात असतं. पण हे जगणं इतरांसाठी चन्नासारखं झिजणारी माणसं या मातीमध्ये जन्माला आली, म्हणून ही माती पवित्र आहे. आणि असाच एक पंतप्रधान आपल्या देशाला लाभला. त्या देशाचं खरं तर ते भाग्य, आणि म्हणून त्यांनाही मी श्रद्धांजली वाहतो आणि माझ्या मूळ विषयाकडे वळतो. मित्र हो, या निमित्तानं मी एवढंच म्हणेन, व्याख्यानातून आणि विचारातून माणसं घडतात, म्हणून ही व्याख्यान मला सुरू करायची. शब्द आणि शब्दाचं आभाळपण माणसाला जगण्याला ताकद देते. फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा, अशी एकानी कविता असते कुसुमाग्रजांची, आणि संकटात तो माणूस उठून उभा राहतो. थांबू नकोस, चल ये माझ्या बरोबर, मी तुला हात देतो. शब्द किती ताकद देतात. खचून जायचं नाही, रडायचं नाही, लढायचं. माणूस माणसाशी स्वतःशीच बोलत राहतो, कुडत राहतो मनात. प्रत्येक माणूस दुःखाचं ओझं घेऊन जगतो. जगामध्ये सुखी असा कोणीच नाही. ए बाळानो, बोलू नका. जगामध्ये सुखी असं कोणीच नाही. दुःखाचं ओझं घेऊन जगतो, पण बोलण्यानं दुःख हलकं होत. मन मोकळं केल्यानं माणूस मोकळा होतो. काळा ढग असतो, तो वाऱ्याच्या वेगानं पुढं पुढं येतो, तो सुप्पानं वाटतो, पूर्ण मोकळा होतो, पूर्ण मोकळा होतो. ढग बरसत असताना, पाऊस तुम्हा आम्हाला देत असताना आपल्याजवळ काही ठेवत नाही, काही ठेवत नाही. माणूस जे कसा आहे, आपल्याकडे नेहमी ठेवतो आणि जमलं तर दुसऱ्याला देतो. चांगला आहे, काही वाईट बी नाही ते, पण दुसऱ्यासाठी देता येईल तेवढं द्यावं. जे आपल्याकडे आहे ते देता येईल तेवढं द्यावं. आणि ज्ञान दिल्यानं कधी संपत नाही, ते वाढत राहतं. जगामध्ये एकमेव असं आहे, वस्तू संचय असेल, काही असू दे, पैसा असेल, धान्य असेल, जमीन जुमला असेल, दिल्यानं संपते, पण ज्ञान संपत नाही, ज्ञान वाढत राहतं. आणि म्हणून या व्याख्यानमालेच्या निमित्तानं 12 वर्षापूर्वी एखादं रोपटं इथं लावलं जातं. आज मी येताना बघत आलो, किती ग्रामीण भागामध्ये मी जातोय. माझ्या गावासारखंच हे गाव आहे. माझ्या घरातला मी पहिला ग्रॅज्युएट आहे. माझ्या आई वडिलांनी नशीब मला शाळेत घातलं. नशीब त्या काळात 7वी 8वी पर्यंत आम्ही कुठे शाळेतनं पळून गेलो नाही. गुरुजींनी मारले की पळून जायची मुलं.
अभ्यास करायची प्रवृत्ती नसायची नाही. अभ्यास करावा, अभ्यास घरात घ्यावा आई वडिलांनी, असं नव्हतंच. आणि 7-8 पोरं असायची, आई वडिलांना माहिती नसायचं कुठल्या वर्गात कोणी शिकतंय. आणि इथं जी परिस्थिती त्या काळात होती तशीच आमची. तरी पण शब्दाचा आभाळ पण मिळत गेला आणि लिहिता लिहिता लिहित गेलो, शिकता शिकता शिकत गेलो. आणि मग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आज 3000 ठिकाणी व्याख्यानाच्या निमित्ताने गेलो, एवढी माणसं जोडत गेलो. ही व्याख्यानमाला म्हणजे काय तर दिव्याने दिवा लावला असता मूळचा दिवा उन्हा होत नाही, कधीच होत नाही तो, कारण तो ज्ञानाचा दिवा असतो. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, व्याख्यानमालेतून ज्ञान घेतल्यानंतर काय होतं, माणूस घडतो. कसा घडतो, त्याला जगायचं कसं कळतं. मीपणा त्यातला निघून जातो. प्रत्येकाला वाटतं माझ्याकडे खूप आहे, पण तुझ्यापेक्षा इतरांच्याकडेही खूप असतं. विसरतो माणूस. या व्याख्यानमालेतून तुम्ही एवढं शिका, जगताना असं जगा. रस्त्यानं चाललात तर 4 माणसं तुमच्या बरोबर यावीत, असं तुमचं व्यक्तिमत्व असावं. निदान 4 माणसं, अरे बापू निघालेत, चला त्यांच्या बरोबर. कारण बापू जिकडे निघालेत ती वाट चांगली आहे, आणि बापू जिथं पोहोचणार आहेत ते ठिकाण चांगलं आहे, याची खात्री तुम्हाला होते. कारण बापू चालत राहतात, म्हणून तुमच्या पाठीमागं, त्यांच्या पाठीमागं तुम्ही जाता. तात्या चालत राहतात, आबा चालत राहतात. असं चाला की बरोबर तुमच्या 4 माणसं बरोबर कमीत कमी आली पाहिजेत. चालून चालून थकला. चालणं हे संसाराचं सुद्धा आहे बरं का. चालणं हे नोकरीचं आहे. चालणं तुम्ही जे काम करताय ते आहे. खुरपणं सुद्धा हे चालणंच आहे. 4 पैसे आपण रोजगार घेतो, तण मागं ठेवून कधी खुरपत नाही आपण. नोकरी करत होतो शिक्षक म्हणून, हातच्या राखून कधी आपण शिकवत नाही. बेचा पाडा कधी अपूर्ण घेत नाही शिक्षक. धडा कधी अपूर्ण शिकवत नाही. कविता कधी पूर्ण वाचून न थांबता थांबत नाही, तो शिकवतो पूर्णत्व. मग जिथं तो थकून जाईल, बसेल, तो असं ठिकाण असेल सावलीचं, तुम्हाला खात्री असते बापू अशा ठिकाणी बसणार, कुणालाच उन्हात बसवणार नाहीत. 4 माणसं सावलीत बसतील, चालत राहतील. जगताना असं जगलं पाहिजे. बोलताना असं बोला, तुमच्या बोलण्याने 4 माणसं तुमच्या संगत ऐकायला समोर तुमच्या आली पाहिजेत, एवढं चांगलं बोला. आणि जग सोडून गेल्यानंतर निदान 4 माणसांनी तरी तुमच्यासाठी डोळ्यातील अश्रू 4 थेंब ढाळावेत. ही व्याख्यानमालेचं देणं असतं. असं जगावं. आणि मग मला एक कविता आठवली. हे बाळानो, त्या मुली बोलतायत, एक तर तुम्ही शांत बसा, नाहीतर मागे उठून बसा. आपण सर्व पालखीचे बोई आहोत. ही व्याख्यानमाला म्हणजे तरी काय, जगणं म्हणजे तरी काय, संसार म्हणजे तरी काय, नोकरी करणं म्हणजे तरी काय, व्यवसाय करणं म्हणजे तरी काय. पालखीची भोई आहोत. पालखीचे भोई आम्ही, पालखीचे भोई. शंकर वैद्यांची कविता आहे. पालखीचे भोई आम्ही, पालखीचे भोई. पालखीत कोण पुसायाचे नाही. काम करत राहायचं, काय मिळेल याची अपेक्षा करत नाही, मिळत राहत ते. पालखीत कोण पुसायाचे नाही. पालखीचा दांडा जो आहे ना, ते वाहणारे भोई असतात. पूर्वी पालखीची भोई व्हायची ना, पालखीत कोणत्यानी चौकशी करायची. मग कसं असतं जगणं. पालखीचे भोई, पालखी वाहत असताना पायात काट कसा असतात, लागतात. वाटेत काट कसा लागतात त्याचा विचार करायचा नाही. काट कुठे कीटकाची लागे कधी वाट, कधी उतरण कधी चढणीचा घाट. संसारात असंच असतं ना, कधी सुख येतं कधी दुःख येतं. मुलीला मुलगा झाला, आनंदच होणार ना. आई वडील सोडून गेले, दुःखच आहे ना, नाही भरून निघत ते दुःख. एखादा मनुष्य शब्दाचे घाव घालतो, काळजात जखम होते, भरून निघत नाही. काट्या कुठं कीटकाची लागे कधी वाट, कधी उतर न कधी चढणीचा घाट. तरी पाय चालतात कुर करू नाही, कधी कुरकुर करत नाही. बाप कधी म्हटला का पोराला, पोरगी मागते, पोरगा मागतो, फिला पैसे देतो, आणि पोरगा नोकरी लागल्यावर
आपणही विचारतो. आता पोरला किती पगार आहे आपण काही विचारत नाही, तेज तेजस. पण पोराला का वाटत नाही, ज्या बापाने बोटानं दाखल त्याची पॅन्ट घेतली त्या बापाला एखादा मनपसंत शर्ट आणावा, मनपसंत चपला आटा, फाटका बूट बापानं घातला आणि चपला तुला दिल्या. त्या मुलीसाठी हाडाचं काढ केलं, मुलगी निघून जाते, सून घरात येते, तिलाही सगळं दिलं असतं. तरी पण आज खेड्यापाड्यात म्हाताऱ्यांची दुरावस्था, म्हाताऱ्यांची दुरावस्था आहे. म्हातारा बेन म्हातारे बी संपले, राहिले नाहीत. ते घराचं घर पण जपा. त्या व्याख्यानमालेच्या निमित्तानं तरुणांना माझं आव्हान आहे, बाबांनो, आई आणि बाप सांभाळा, सुनानी सासरा सांभाळा. तो म्हातारा, म्हातारा शब्दाचा अर्थ आहे म्हातारा. हाय का म्हातारा? त्यो म्हातारा हाय का म्हातारा? तो तू ओळखा. कुरकुर नाही कधी केली त्यानं, काट कुठं कीटकाची लागी कधी वाट, कधी उतरण, कधी चढणीचा गाठ, तरी पाय चालत आता कुरकुर नाही. बसणारे आले तेव्हा वाहणारे आले. पालखीत बसणारा आला म्हणून वाहणारा आला. हो, मग मागणारा आला तेव्हा देणारा आला. आपण काहीतरी करतो ना, मग आपल्याला मिळतं. मागणारा आला तेव्हा देणारा आला. देणाऱ्याचं ओझं काही व्हायचं नाही. त्या परमेश्वराने एवढं दिलं त्याचं गुणगान करायचं नाही. ज्या बापाने एवढं केलं, ज्या आईने एवढं केलं, ज्या भावाने एवढं केलं, ज्या मामाने एवढं केलं, त्या सासूने एवढं केलं, तिच्यासाठी काही करायचं नाही. कशाला जगायचं मग? कशाला संसार तो? चिंदेरी साडीचा उपयोग नाही. 150चे असू दे, पण घरात सुखवंत असू दे, सुख असू दे, संवाद असू दे. बसणारा आला तेव्हा वाहणारा आला. अरे बांधलं घर म्हणून पोरगा राहतोय ना. माझा असू दे पत्र्याचं, पण मी बांधलं कष्टानं. तुला बांध, तुझ्या कष्टानं बांध बांधला, नको कोण म्हणतो. पण माझा कूड होता, तिथे मी पत्रा घातला. अर्धलीने म्हैस आणली, 4 वर्ष सांभाळली. त्या रेडीची रेडी बाज म्हैस आहे, तिच्या 4 म्हैशी दावणीला झाल्या, 2 म्हैशी झाल्या. मागणारा आला तेव्हा देणारा आला, बसणारा आला तेव्हा वाहणारा आला. मग देणाऱ्याचं ओझं काही व्हायचं नाही, व्हायलाच पाहिजे ना. ऋण विसरू नका. ऋण शब्द फार महत्वाचा आहे, फार महत्वाचा आहे ऋण शब्द. आणि मग याची अवस्था काय होते बघा. कधी कधी थकून जातो हा माणूस. बाईलीचा पडे कधी खांद्यावर हात. बायको कधीतरी आई वडिलांच्या नंतर बायको आईच असते ना. प्रत्येक बाप पुरुषानं लक्षात राखावं, प्रत्येक बाईनं लक्षात राखावं. आई वडिलांच्या नंतर बायको हीच आई असते. मुलगी जवळ येऊ शकत नाही आजारी पडल्यानंतर. अंगावरची कपडे काढून आंघोळ घालू शकत नाही, पोरगा घालू शकत नाही, सून घालू शकत नाही, मुलगी घालू शकत नाही. ती फक्त बायकोच करू शकते. ती अर्धांगी असते. मन पुरुषानं आपल्या पत्नीला आणि पत्नीनं आपल्या पुरुषाला, नवऱ्याला, नवऱ्यानं आपल्या बायकोला आणि बायकोनं आपल्या नवऱ्याला जपलंच पाहिजे. अरे सावलीची झाड आहेत आणि या झाडांना आमच्या पिढीनं जगवलं पाहिजे. हे फार महत्वाचं आहे ना. प्रत्येक पोरगा आज उठून सुट म्हणते तुला काय कळते? अरे काय कळत नाही मला. कळत नाही कसं म्हणतोस तू? बापू तुम्ही का बसा, तुम्हाला काय कळत नाही? अरे अरे कळत नव्हतं मग संसार कसा केला मी? गुडघ्यावर पॅन्ट फाटलेली घालून येतोच फॅशन म्हणून, आणि तुलाच नाही कळत. सायकलचं उदाहरण इथे दिलं. मला आठवतं मी 4थी 3रीला असताना आमच्या गावामध्ये 3 सायकली होत्या. एक माझ्या वडिलांची, एक हरी मास्तरांची आणि एक हिंदू मास्तरांची. सपल्या सायकली. माझ्या कॉलेजच्या जीवनामध्ये 3 गावामध्ये मोटरसायकली होत्या. एक जावा आणि 2 राजदूत. आज माझा नातू आहे आणि मी जिवंत आहे. आज माझ्या गावामध्ये जेवढी माणसं आहेत तेवढं मोबाईल आहेत, आणि जेवढे पुरुष आहेत आणि जेवढ्या कॉलेज जाणाऱ्या पुरे तेवढ्या गाड्या आहेत. लावायला जागा नाही. काळ बदलला.
रस्त्यानं माणसं पडतात, दुसऱ्या संग बोलतात, मोबाईलवर बोलतात, पण घरात बोलत नाहीत. म्हणून कधी कधी बाईलीचा पले, कधी खांद्यावर हात. तिथं झोपी गेलेलं बाळ झोपी जात ना खांद्यावरती. बाईलीचा पडे, कधी खांद्यावर हात. कडी घेतलेलं बाळ तिथं झोपी जात. तेव्हा मग काय पालकीचा खांदा जड जड होई. कडी घेतलेलं बाळ तिथं झोपी जात. तेव्हा मग पालकीचा खांदा जड जड होई. आणि हा जड जड खांदा जपण्याचं काम या निमित्तानं आपण करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि जीवनामध्ये जर माणूस म्हणून मरेपर्यंत आपण चांगलं काही काम केलं असं जर कोणाला वाटत असेल तर मी सांगतोय म्हणून नव्हे, पण मनापासून एकच काम करा. निदान एक तरी झाड लावा आणि जगवा. या झाडा इथे या जगामध्ये कोणीच पवित्र नाही. झाडाचं पान असेल, फूल असेल, फळ असेल, त्याच्यासाठी नसतं, ते दुसऱ्यासाठी असतं. सावली त्याच्यासाठी नसते. झाड वाळलं तरी सुद्धा त्या झाडाचं जळण चुलीसाठी असतं. त्या झाडासारखं जगणं तुमचं आमचं व्हावं, तुम्ही दुसऱ्यासाठी झाड व्हावं अशी या निमित्ताने मी अपेक्षा व्यक्त करतो. बोलण्यासारखं खूप आहे, पण काळजात खूप आहे, ओठावर फार कमी येतं. काळजात खूप आहे बोलायचं, वेळ खूप झालेला आहे. किती येतं ओठावर? रांजणासारखं होतं. पूर्वी पाण्याची रांजण असायचे, पाण्याने भरलेले असायचे. रांजणाचा हा माठ, रांजण किती पाझरतो? थोडाच पाझरतो, पण रांजणात पाणी खूप असतं. तसं होतं माणसाचं. मी भरून घेतो सारे हृदयाच्या काठोकाठ. मी भरून घेतो सारे हृदयाच्या काठोकाठ. शब्दातून देताना का पाझरता होतो माठ. शब्दातून देताना का पाझरता होतो माठ. शब्दातून देऊन थोडे थोडे थोडेच दिले मी. शब्दातून देऊन थोडे थोडे जे उरात उरते काही, तुमच्या प्रत्येकाच्या उरात ते आहे. एखाद्यानं म्हशीला आज धोपाटी मारली असेल तर चुकलं म्हणणार तो. आज एखादा बापाला उलट बोलला असला तर मनात चुकलं म्हणणार. कारण माणसं जगाला फसवतात, मनाला फसवता येत नाही. आज फोनवर एखाद्या मित्राला वाईट मित्र बोलला असेल तर चुकलं म्हणणार. 2 मिनिटं. कथा अजून सुरुवात आहे. ही नमन आहे नुसतं माझं, तुम्ही काळजी करू नका. एवढ्या लांब आलो मी, थकलेलं नाही. माझं 70 वर्ष वय आहे. हे रंगीवल्यावर जाऊ नका. उरात उरते थोडे थोडे ती प्रेरक शक्ती मजला आणि तुम्हाला जगण्याची देते ग्वाही. हे जगण्याची ग्वाही आणि ताकद परमेश्वराने तुम्हाला द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या कथेकडे वळतो. धन्यवाद मित्र. कोंबडी कथा ऐकताना 2 गोष्टी लक्षात राखायच्या. घरातलं भांडण उमऱ्याच्या आत असावं. घरातलं भांडण उमऱ्याच्या बाहेर गेलं, घराचं घर पण संपलं. पण आपण केव्हा घरात भांडत नाही, चौकात बोंबलायचं. हा, सगळ्या गावाला कळलं पाहिजे. दुसरी गोष्ट, माझ्या तोंडावर मावशी लाईट येते ती. हा, बाळा ती माझ्या तोंडावर मावशी नाही, पोरगी जायचं तर मुका प्राणी असेल, गाय असेल, कुत्रा असेल, कोंबडा असेल, काय हे जर चुकलं तर ते मालकाचं घर उडकत येतं. पोपट असेल, कोंबडी असेल, मांजर असेल, मालकाचं घर उडकत येतं. कारण मालकाच्या घरचं त्यानं अन्न खाल्लेलं असतं. बघा, मुका प्राणी आणि मुका पक्षी घरच्या मालकाच्या अन्नाला जागतो, मिठाला जागतो. इमान आहे ते, इमानी आहे ते. माणूस बेईमानी आणि त्याला त्याचं घर गावतं. पण माणसाला माणसाचं घर गावत नाही, त्याच घर गावत नाही. कवा गावत नाही ते कथेत सांगतो. हा, दुसरी गोष्ट, या कथेमध्ये अनुबाई नावाची एक बाई येणार आहे. ती अनुबाई जी तत्वज्ञान सांगते 4-5 वाक्य, त्यासाठी मी कथा लिहिलेली आहे. तुम्हाला जाणीव करून देईन मी. आता या 4 गोष्टी महत्वाच्या तेवढ्या ऐका. अनुबाई नावाचे पात्र आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या कथेतल्या स्त्रिया या पुरुषी बोलतात. मी आलो, मी गेलो, मी जेवलो, मी बसलो, उठलो, अशा बोलतात आमच्याकडच्या बायका. बरं का, मी आले, मी बसले, जेवले नाही. आमच्या कोल्हापूरची पोरगी MBBS जर झाली आणि सदाशिव पेठेत जरी गेली तर ती मी जेवलोच म्हणणार.
मी बसतो उठतो, मी बसते उठते म्हणत नाही. आता एकच गाव आहे तुमच्या गावासारखं आणि एकच गल्ली आहे. इकडं घर आणि त्या कोपऱ्यावर मी 1000 वस्तीचं गाव आहे, 1000-1200. आणि त्या कोपऱ्यावर जावांचं कोंबडीसाठी भांडण लागले. सख्या बनीन सख्या जावं. आता तुमच्या डोळ्यासमोर आता ही घरं वळीनं आणा, त्या कोपऱ्यात बायका भांडत्या ते डोक्यात ठेवा. कथेचं नाव कोंबडे. देवान साहेब, माझी कोंबडी कुठे दिसली का व? पार्वती आपल्या घरात बाहेर कोंबडी बघत निघाली. जातीन लोकांचं उकंड बघितलं, नांगटी शांड बघितलं, खुराडी पालती घातली, पण काही कोंबडीचा पत्त्या लागला नाही तुम्हाला सांगतो. हा, दुचागती झाली. वार साऱ्या गावातनं फिरले, घरातनं बाहेर गेली. परीटवाड्यात जाऊन लक्ष्मी पट्टीला विचारलं, नाही कोंबडीचा पत्त्या लागला. गुरवाड्यात जाऊन हौसावरून विचारलं, हौसावरून म्हटली कसली होती ग? पार्वती म्हटली कसली काय दोडा, काळी कळकळी दिखणी पान कोंबड्याचे नाव. कोणी दोडानं गप केली, त्याचं घास मातीत पडलं. खाल्ली नको माझी कोंबडी म्हटली. वार साऱ्या गावात नाही फिरली, पाटील आळायला गेली, हौसा पाटीलला विचारलं, नाही कोंबडीला पत्त्या लागला. मागा आली ना आपल्या हुमऱ्या उभी राहिली. विनोद झाला तर हसा. हा, तोंडाला मुस्क घातल्या का बसू नका जा. 200 महिलांना आलो मी झक मार तिथे. हा, किती वाकड होयाचं ह्या वयात. बायकाने जे तोंडाला पदरलं उघडा ठेवा. हा, हसा जरा, हसाने मोकळ होत्यात माणसं. बाई माणसाला म्हणून याचं तोंड सुद्धा कोणी बघू नये, हसत राहायचं. आली माग आपल्या उमऱ्या उभी राहिली. तिचं घर कसं होतं? आमच्याकडचे घर दगडी हुमरा, नाचण टाकीचं घर, वर माडीन गॅलरी. हा, आमच्याकडचे घर तसे असतात. 3 जाप्त्याचे, पुढचा सोपा, मधला सोपा, मागचा सोपा. हुमऱ्या येऊन उभी राहिली. पलीकडच्या घरात रंगवी बाहेर पडली, तिची बी कोंबडी गेली. होय, ती बी वार साऱ्या गावात फिरली. धनगर आळीला गेली, अनुढाळणीला विचारलं, नाही कोंबडीचा पत्त्या लागला. पण जातीला विश्वास कुठं आहे? प्रत्येकाच्या घरात जायचे आणि खुरडे उचलून बघायचे, कुठले खुरडे खाली कोंबडी, बचाकभर घाणच. तशीच पुढे गेली, मुसलमान आईला गेली, बोला विचारलं. डेअरीजवळ गेली, इंदा सळकला विचारलं, नाही कोंबडीचा पत्त्या लागला. मागा आली आणि आपल्या हुमऱ्या उभी राहिली. हुमऱ्याला हुमरा लागून दगडी हुमरा, नाचण टाकीचं घर, वर माडीन गॅलरी. इकडे पार्वती, इकडे रंगू. रंगीन पारी सख्या बनीन सख्या जावा असत्या एखाद्याच्या घरात. सगळ्यांच्याच कुठल्या आणायच्या? ते होय, त्याचं काय झालं तर मला सांगतो. थोरल्या पार्वतीला लगीन करून वाजत गाजत आणली वरात काढून. हा, वाजत गाजतच आणली नुसती, वाजवत. आणि धाकटी रंगू बनीचं घर बघाय म्हणून 4 दिवसासाठी आली. हो, आली ती आली, 4 दिवस राहिली नाही, 4 महिने राहिले. बापूला पसंत पडली. हा, साऱ्या गावात गुम झाली. आता महत्वाचं वाक्य हे असंच असतंय बघा. अशा गोष्टी अगोदर साऱ्या गावाला कळत्यात, मग घरात कळत्यात. घरच्यानं सावध राहावं म्हणून घरा गावात गुम झाली. बापून ठरवलं रंगीला पळून न्यायची, नसोबाच्या वाडीला लगीन करून याचं. म्हातारी माणसं म्हणायला रे जायला, आता यांचं पळून जायचं ठरलंयच तर मग आपणच लगीन करूया गेली. बाईला निदान घराचा आप तरी राहिला म्हणून रंगू घरात आली. रंगीन पारी सख्या बनीन सख्या जावा. पण दोघींच्या बी कोंबड्या गेल त्याला मात्र 3 आठवड झालत. होय, 3 आठवड झालत. पार्वतीला वाटायचं माझीच कोंबडी रंगून गप केली, आणि रंगूला वाटायचं पार्वतीनेच माझी कोंबडी गप केली. पण विचारायचं कसं? सख्या बनीन सख्या जावा बोलत नव्हत्या. घराघरात ही रेड आहे. घरच्या संग नाही बोलायचं, परक्या संग बोलायचं. सख्या बनीन सख्या जावा बोलत नव्हत्या. का? 2 वर्ष झालं सवत्या राहिल्या होत्या, मग कशा बोलतील? पण घालून पाडूनच बोलायच्या. हा, सकाळच्या एखादी जरी इडको एखादीच्याकडे गेले ती म्हणायचं नवा
रेडको माझ्या सुटतीच दूध तू खातीच वेग का म्हणायची. हा रेडकावरनं भांडणं, पोरावरनं भांडणं. सकाळच्या पाडी भांडी घासता घासता पार्वती तुरली, इकडं तुरली आहे बरं का, इथं आणि धाकटी इथं आहे. हा हे लक्षात टाकायचे. पार्वती रंगू आणि मी मध्ये आहे. पार्वती भांडी घासता घासता सकाळच्या पारी म्हशीकडे बघत रंगूला ऐकू जायला असं म्हणायचं. म्हशीला पार्वती काय म्हणती, सुग्रास खाऊन खाऊन मातलीच नव्हता आता रंगूला कळू नाही कोणाला म्हणते ती बी कोंबडीकडे बघत भांडी घासता घासता सकाळी पारी. पार्वतीला ऐकू जायला असं कोंबडीला म्हणायची. सगळ्या गावाचं उकळणं फुकतीच नव्हतं. सख्या बहीण सख्या जावा एकीमेकीला घालून पाडून बोलत होत्या. सकाळचाच टाइम सारे गाव जागे झाले. कोंडीला दूध घालाय निघालाय, कोंडीने दूध घालून यायला लागलाय. कोण आपलं सायकलीला चरी इळा अडकलाय आणि म्हशीला वाडा नाही निघालाय, उसाला तोड आली. कोण गावात मोकळूच फिरायला लागलाय, कोण अनामाळात निघाला नाही. गावात एक 70 गडी असं असतं बघ. त्याला उगाच गावात मोकळं फिरते. सकाळी उठायचं, आंघोळ करायची, चकचकीत कपडे घालायची आणि गावात राऊंड मारायचा. कोण कुत्री विचारत नाही, काही कोणी विचारत नाही. त्याला वाटतं मी लय मोठा पुढार आहे, कोण विचारत नाही. खेड्या गावात शायनिंग मारत फिरायला दिसत. बापूसाव नाव लय रांगडा माणूस, बापूसाव नावाचा लय रांगडा माणूस. जाता जाता विनोद करणार. उच्च होतं बच्चनपेक्षा उच्च, काळ सावळच होतं. ए बाई, हा इथं अंड्याला आलोय मी, बस की गप जरा. मला कधीच मध्ये बोललेलं चालत नाही बरं, सांगून ठेवता बोल. मगाची बोलता भाषण करताना ठीक आहे, कारण एक शब्द चुकला एक कथा चुकते. बसायचं नाही, घरात जाऊन खायचं. आया बसल्यात पुढे माग आणि राखाय ठेवलंय पोरं मला इथं. कोल्हापुरात एवढं आलोय मी, इसरलं नाही माझं कुठे. हा बरं असू दे. बापू बच्चनपेक्षा उच्च सावडच होतं, पण लई देख ना असते एकांत तसं बरं का. काही सारखं आरशात बघतं असं करत, असं काय करते कोणाला ठेव, हे असं नाही. लंबूच्या लांबू होतो, उंच पांढरा शर्ट, पांढरा पंजी, दूध टांगी पंजी, 2 तळीचं पायतान, टुचकुनीची टोपी, टुचकुनीची अशी. हिथं टिंब गुलालाची टिपकी, टिंब वाकून बघायचं. हाय हाय ना. आता पोरी टिकल्या कशाला त्या हाय वाढत असं ते टिंब नाही. ताड निघालेलं. हिथं किटली डिरीन दूध होणार तेव्हा. हिथं किटली 4 लिटरची, पण दूध 2 लिटर. मोठे म्हणालाही सांगणार कोणतरी, अरे बापू आईला दूध का कमी. ती म्हशी आला झाली, म्हस इकलेल्या शेण थापालाही मारायचं. आणि तंबाखू हिथं किटली आणि हात असा डाव्या तळ्यात उजव्या अंगण तंबाखू मध्ये ऍक्शन असं. पुढच्या माणसाला वाटते तंबाखू आहे मागावी. पुढचा माणूस काय म्हणते, ए बापू दिगी तंबाखू. उठायला का नुसतंच ऍक्शन करायचं, लईच चावला माणूस. पण जाता त्याला सडकावर बघितलं. रंगूला पार्वतीला वाटलं बापूसाहेबाला विचारावं, म्हणजे रंगूला कळ. त्याला असा सडकावर येऊन दिला की उंबऱ्यावर हात लावून उभं राहिली होती. टांग अशी उंबऱ्या जुडी आपटत होती. येड बघत होती, रातवट खाईत होती. तर आला बापू. आल्यावर म्हटले, बापूसाहेब म्हणजे कोंबडी कुठे दिसली का व. ते ब्रेक लागल्या की थांबलं. आणि वहिनीकडे वगैरे म्हटलं, अगं वहिनी मी डेअरीत दूध घालायला गेलतो, तिथं काय तुझी कोंबडी फॅट बघायला ती म्हटला. आता एवढ्या तिने थांबायचं का नाही. ते म्हणजे अहो तसं नव्हं, एखाद्या व्यक्ती दिसली का. बापूसाहेब काय म्हटला, अगं वहिनी डेअरीत कोंबड्याच काय तलंगा सुद्धा दिसल्या, पण तुझीच कुठली आमकीन तमकी. मैक रंगीला कळलं बघा ही जी बी कोंबडी गेली. आणि खरंच होतं, दोघींच्या बी कोंबड्या गेल्या. त्याला मात्र 3 आठवडे झालं. बापूसाहेब निघून गेला. पुन्हा उमऱ्या जुळी आपटत दोघी किड मारक्या म्हशीगत बघितलं आणि आत घरात निघून गेल्या. पुढचा सोपा, मधला सोपा, मागचा सोपा, स्वयंपाकघर. जेवणा खाण्याला लागला, काम करायला लागल्या. आणि जुन्या घरातनं म्हातारी बाहेर पडली. दोघींची सासू 60-70 वर्षाची म्हातारी. पिकलं पान कधी गळून पडल सांगता येत नाही. तिला कुठलं नवं घर, तिला जुनच घर.
तिनं आपला सोपा लोटला, अंगण लोटलं, म्हातारं माणूस पेकाट दुखायला लागलं. अरे माझ्या रामा म्हटली आणि सावधा पुढं टाकला. तुळशीला पाठ लावून बसली, पाय लांबिवला, कनवडीला हात घातला. कनवट म्हणजे ही कमरीची जागा. कनवडीला हात घातला. कनवडीला काय होतं, एवढं मोठं डबडं होतं तपकिरीच. हा, म्हातारीने टोपणावर टेचकी मारली, टोपान उडगडलं आणि 3 बोटाची चिमट घेतली. 3 बोटाची. म्हातारीच्या तोंडात जात नव्हता, पण नागपुडे जड होते की. म्हातारीने 7-8 चिमटे नाकात घेतल्या. ठिस नाही का, फिस नाही. पदरान नागपासून म्हातारी निवांत थांबली. घटकाभर असाच गेला आणि पार्वतीचं संपा बाहेर आलं घरातनं. 12 नापास पार, 12 नापास पार बाहेर आलं आणि त्यानं उकरण्यावर बघितलं. उकरण्यावर जसं त्यानं बघितलं तसं त्याला कोंबडी दिसली. ते तिथनच म्हटलं, आय गावली कोंबडी म्हटलं. कुठार म्हणून पळतच बाहेर आली. भाकरी तव्यात, भाकरी तव्यात आणि ही दारात. बघते तर कोंबडी, कोंबडीच खरे, काळी कळकळी दिकणी पान कोंबडी होती. नुसती कोंबडीच नव्हती, चांगली 10-15 पिल्ली काढून आलती. हा, उगच गप झालती ते नाट्यवड. हा, कोंबडी लई रांगडी. हा, काळीच कोंबडी लई रांगडी. काळी कोंबडी कडपसनच रांगडी असती. हा, ज्यानं पाळली त्यालाच कळली, आता पाळायची नाही. कोंबडी बी लई रांगडी. कॉक करायची, कॉक इकडे बघायची, कॉक इकडे बघायची, कॉक 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 करत यायला लागली. 15 पिल्ली नक्षत्रासारखी मागणं. वरची शिरगुरी हलायची. आणि ती कोंबडीन पिल्ली बघितल्याबरोबर पार्वतीने काय म्हणावं, संपा आपलीच की कोंबडी, पळ म्हटले खोराडी घेऊन ये, खोराडी घेऊन ये. एवढा दंगा बाहेर चालल्यावर रंगीला ऐकू जायचं राहील का? ती बी आपल्या बाळ्याला घेऊन आली. बाळ्या 10वी नापास. ती कोंबडी बघितली रंगून, आणि रंगू काय म्हणते बाळ्याला, बाळ्या आपलीच की रे कोंबडी, बघ की रे बाळा 15 पिल्ली काढून आल्या. मागे ये ग माझी म्हटली, कपडा बोटच मोडायला लागली. आता ही म्हणते माझी कोंबडी, ती म्हणते माझी कोंबडी. कोंबडी कोणाची? सकाळच्या बरे दोघींचं भांडण सुरू झालं. सख्या बनीन सख्या जावा कोंबडीसाठी भांडायला लागल्या. कशा? तव्यात लव्या उडाव्यात अशा. थोरली म्हटली, कोंबडी तुझी? होय म्हटली, माझीच आहे की. म्हटली, कशावर? काय कोंबडी नाव लिहिलीच का काय? म्हटली, हा कोंबडी माझी म्हणते, तुझ्या हाताला साप नाक फोडूल अत्ताळीच्या. कोंबडीसाठी धाकटी म्हटली, तुझ्या हाताला मला साप नको आणि तुझ्या हाताला रगतपेती भरायला म्हटली. ती कमी होती का? कला 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 दोघींची तोंड सुरू झाली आणि पट्टा 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 गलीतनं माणसं बाहेर आली घरातनं. बारकी पोरं मोठी माणसं बायका गलीच्या तोंडाला उभा राहिली. फुकट जलायसन भांडायला लागल्या. नको कोणी म्हणायचं, आवर कोणी घालायचा. बोला बोलाने शब्द वाढत गेला. थोरली म्हटली, कोंबडी माझी म्हणते. कशावर ना काय? कोंबडी नाव लिहिलेस का काय? म्हटली. रंगू म्हटली, नाव लिहाय कशाला पाहिजे? मी जाता जाता कोंबड्या ओळखतो. तुरली म्हटली, जाता जाता कोंबड्या ओळखतेस, मग येताना काय करते? धाकटी म्हणते, तुझी कशावर ना ग? पार्वती काय? हा माझी कशावर ना काय? म्हटली, तलंग असल्यापासून बघतो एवढीची एवढी मोठी केली. अंड कोण बघत होत? किंवा आता असं अंड कोण बघत होत? ज्याने बघितलं की नाही त्यालाच कळलं. ज्याच वाढ त्याला याड. तसंच आहे. ती म्हणते माझी कोंबडी, ती म्हणते माझी कोंबडी. बोला बोलानं शब्द वाढला. माणसं आली, गल्ली भरली. सोडवाई कोण जाईन. म्हातारी मनात जोरायला लागली. म्हातारी मनात जोरायला लागली. म्हातारी मनात म्हणायला लागली, काय म्हणून माझ्या सुना गावाला मजा दाखवत असतील. अहो कोंबडीची बाब म्हणजे काय, भांडत्यात म्हणजे काय? घरातलं भांडण हुमऱ्याच्या हात असावं. घरातलं भांडण हुमऱ्याच्या बाहेर गेलं, घराचं घर पण संपलं. म्हाताऱ्याला वाटलं उठावून जाऊन दोघींनी सांगावं, बायानू थांबा. नाही, म्हातारी उठतेली थांबली. का? 2 वर्ष झाले म्हातारी बोलत नव्हती. असं नाही तर 2 वर्षाला या दोघी जणी सवत्या राहिल्या होत्या. हातचा बाण सुटला होता. सुना ऐकतील याची गॅरंटी नव्हती. का? सुना होत्या 6 वारी, सासू होती 9 वारी आणि सुना होत्या 6 वारी. 3 वारानं थिटेच की.
कशा ऐकतील काय लय सुना भारी नावच भारी आहे हिंदी शब्द सुना 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 म्हणजे ऐका ती कवाच ऐकत नाही म्हणून तिचं नाव सुना अया सुना साध्या नाही त्या 250ची साडी आणते त्या फलटणला जाऊन फलटण तिथं टन्नच आहे सगळं आणि टना टनाच येते मग इथे गलीत नाही आली की 250ची साडी आणायची सगळ्या गलीला 400ची म्हणून सांगायची 400ची म्हणून सांगायची म्हणायची पाहिजे तर तुला आणून देतो माझ्याकडे पैसे दे नवरा बी आणतोय 250ची आणि 200ची दारू पितोय आणि एका धुन्यात मच्छरदाणी करायची सुना ते ऐकल्या का म्हातारी मना झुरायला लागली म्हातारीला वाटलं उठून जाऊन सांगावं पण उठतेली म्हातारी बसली गर्दी वाढतच गेली माणसं बघत होती टाचावर करून गर्दी बघून कोंबडी झुसाकली गेली गेली उकडणे फडाफडा राख उपसली झटाझटा अंगावर इटे आणि फडाफडा पक्क झाडून कोंबडी मोकळी काळीच कोंबडी होय काळीच कोंबडी दिकनी पान काळ्या बाईनं पावडर लावल्या का दिकनी पान दिसायला लागली तो तंबाखू मळता मळता माणसं चर्चा करायला लागले शंकर नाना म्हटलं गणपण जरी तुला रंगी फाकोळी वाटली तरी पारीला लोड होणार म्हणजे माणसाने वाटलं भांडण लागाव पण सोडवाय कोण जाईना बोला बोलाने शब्द वाढत गेला आणि थोरली फाटकन म्हटली अगं जाणीव ठेवणीस का गे माझी सक्की भांडणं का तू जाणीव ठेवणीस का धाकटी म्हणजे कशाही जाणीव ठेवू ते जरा पोरांनी बंद कराय कशाला बसला जा तिथे त्या मागे जाऊ पुरी अंडीची पोळी खाण्याचा छान बसते देवी दे कला 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 कोंबड्या बरे कोरड्यात घालून दावरनं टोपान घालायला आता जरा पाणी पितो तर बोला बोला आणि शब्द वाढे येता म्हटली जाणीव आहे का तुझी धाकटीची ती म्हणजे कशाची जाणीव ठेवू थोरली म्हटली अग तू माझी धाकटी म्हण मी तुझी थोरली म्हण धाकटी जाऊ म्हणून करून आणली आणि खात्या गवानीला लावली खरंच होतो हा ती म्हटली ठेवली की जाणीव तू माझी थोरली बन मी तुझी धाकटी बन धाकटी जाऊ म्हणून करून आणलीस आणि खाते गावानी लावलीस का लावलीस ग सासू सासऱ्याचं दागिन्याचं गम होतं की नाही गम ती दडवून ठेवायला पाहिजे होतं ग म्हणून करून आणलीस झालं की नाही सगळ्या गावाला माहिती थोरलीनं दागिने आणलं हे लगेच नातवंड सांगतात बघा आईला सांगतात मम्मी मम्मी आजाच्या खिशात एवढं पैसे आहेत आजा म्हणतोय कवा बघितलं कोणाला ठाऊ येईन दंडक काढून ठेवलेलं असते सगळीकडे हीच रड आहे ती म्हटली आणि कशी जाणीव ठेव हेच की म्हटली ग हिर काढली पहिल्या बाळात पणला गेलीस खरंच होतो ती धाकटीच ना 7-8 महिने तिकडच वास्तुशांतीला काय ते मोटार बंब बसवल्यावर आलीस वंजळीनं पाणी प्यायला कुठल्या कामाला होतीस ग बाई म्हटली मी थुरली मी गवड्यास लागली चिकुल दिला हाताचं काय डोसक्याला केस राहिला नाही पाट्या घेऊन आणि रात्री ते घर नाचन टाकीचं बांधलं तेव्हा दुसऱ्या बांधवाला गेलीस खरंच होतं ती धाकटीच की नाही 7-8 महिने तिकडच वास्तुशांतीलाच आलीस गारवा घेऊन गारवा आणलास गारवा आदल्या दिवशी केला दुसऱ्या दिवशी म्हशीने सुद्धा खाल्ला नाही तुझा गारवा एवढा घाणायला लागला आणि मग सून भन भनीला काय म्हणते बघ वाक्य जपून ऐक कथेसाठी लिहिलंय थोरली म्हटली अगं हिर काढली पहिल्या बाळातपणा गेलीस घर बांधलं दुसऱ्या बाळातपणा गेलीस आणि सौतर राहिल्यावर ऑपरेशन करून आलीस कुठल्या कामाला होतीस फंचीनं संसार केला म्हणून तुझ्या एवढ्या ती म्हणते कुठे मी मिलिटरीत भरती झालतो अगं मिलिटरीत भरती कशाला व्हायला पाहिजे ग सांगितलं का कुठे गेलतीस ती हे म्हणते मी संसार केला ती म्हणते मी संसार केला अहो खरा संसार म्हातारीनंच केलं काय करते रे चिचून द्या संसार आई त्या पिठावर आंघोळ्या नॉन मॅट्रिक आहे त्याने BA म्हणून सांगते ते नवरा आवाज बोली होतो या तरी बरं अंगात येत नाही नाही गोंबल्याच असते कोणाचं काय कोणाचं काय
खरा संसार म्हातारीने केला. हाडाचं काढ रक्ताचं पाणी म्हातारीने केलं. आणि म्हातारा वडाची सावली होता दैतागत, 6.25 फूट उंचीचा, पैलवानी छातीचा, भरदार मिश्याचा, बादली कत्ते पटका गुंडायचा, कोश्या, 3 बटनाचा शर्ट घालायचा, मसराई पंजी नेसायचा आणि धनगरी माटाचा पायतान घालायचा आणि गलीनं चालायचा. रस्ता भरून दिसायचा. घराघरातल्या तो पंचायती तोडायचा. जणू वडाची सावली. त्यानंच 1 7 एकर जमीन घेतली, हिर काढली, पाईपलाईन गाठली, मोटार बशिवलं, 2 लेकांनी 2 दगडी चौकटलं, माडीचं घर बांधलं. आणि म्हातारी होतीच की म्हाताऱ्याची सावली झाली. बायको नवऱ्याची सावली झाल्याशिवाय संसार होत नाही. ही गोष्ट लक्षात राखा. आई बापाची सावली आपल्याला हवी असते. त्या सावलीत आपण मोठं होत राहतो. पण बायको नवऱ्याची सावली झाल्याशिवाय संसार होत नाही. म्हातारीनं काय करावं? लेक बारका होतो तेव्हा बदाम खरकानी जायफळ उघडलं, त्याला घुट्टी म्हणायची. घुट्टी त्या पोरीसनी माहिती बी नसते घुट्टी म्हणजे काय. बदाम खरकानी जायफळ ती घुट्टी उघडली आणि लेकासनी घातलं आणि लेक दैतागत झालं. ह्या तब्येती. आताच्या बायका बाळाला फेरॅक्स पाजतात. फेरॅक्स. हा, बाळ अमृत. बाळ पेतच नाही, आयाच पेत्यात. तब्येती बघा म्हणजे कळल. असू दे की, आईनं खाल्लं काय बाळानं खाल्लं काय सारखंच की. तुम्हाला का? खरा संसार म्हातारीने केला. एखादी कोंबडी खुडूक बसली तर म्हातारीने काय करावं? कोंबडीचा कोंब कापायचा, तिथे बिबा घालायचा, कोंबडीच्या नाकात पग घालायचा आणि कोंबडीला उलटी टांगायची. का? कोंबडीचं खुडूक पण जावं आणि कोंबडीनं अंडी घालाय. आणि आताच्या सुना खोडूक कोंबडी कापून खातील आणि पक्क उकंड्यात पुरतील. आणि सासून विचारल्यावर बोक्यानं खाल्ली. बोका खातोय मांजरीने सोकावलेले. खरा संसार म्हातारीनेच केला हो. पोरासंग पट, पोरासंग ढार झाली म्हणून हे संसार उभा राहिला. आणि 2 वर्ष झालं म्हातारीचा म्हातारा वारला. म्हातारीचा म्हातारा वारला. वड कोसळला. सावली सपली. म्हातारीनं पदराचा भोळा तोंडात घालून भिताडा संग टकरा घेतल्या. मनाचं दुःख मनाला सांगितलं, नाही कुणाला बोल. आणि म्हाताऱ्याच्या उत्तर कार्या दिवशी सुत्रीच्या तोड्या सकट लेकासनी वाटून दिलं. घ्या बाबानो म्हटली, तुमचं काय करायचं रे मला. अरे देवाऱ्यात देवच नसल तर कोणाला पुजूर. नको तुमचं मला काही. मला पुटकी द्या, मी करून खातो र. माझा हात पाय दडतावर आहे त्यावर करून खातो. का? अरे धाकट्याकडे राहावं तर तोरल्याला राग, आणि तोरल्याकडे राहावं तर धाकट्याला राग. नक्क तुमचं मला काय लागतंय मला. मी पुटकी द्या करून खातो. आणि ज्या दिवशी माझा हात पाय चालत नाही त्या दिवशी कोण बी सांभाळा. म्हणून म्हातारी जुन्या घरात राहिलेली, एकटीच करून खातेली. आणि ह्या दोघी जणी नवा संसार करतेल्या. कोंबडीसाठी भांडतेल्या, सारं गाव बघतेलं, मजा बघतेलं. घटकाभर असाच गेला. म्हातारीनं पदराचा बोळा तोंडात घातला, हुंदका तसाच गिळला. आणि त्या गर्दीत ना अनुबाई नावाची एक बाई आली. असती तसली एखादी फंचीन गावात. हा, त्या आल्याबरोबर म्हातारी म्हटली, जाबाई म्हटली, अनुबाई त्या दोघींची फिटर का तापल्यात बघ जा. अनुबाई होतीच तसली. होय, सरपंचा विरोध उभारला तर धामता आगाव पडतील. ती गेली म्हटली, ए रंगेन पारे काय लावलं वटा 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 म्हणजे लाकडाची तोंड दोडावून फुटून गेली असते. तर गाव माझ्या बघत या काय लावलंय म्हटलं. ही रंगून काय म्हणावं. माप तुम्ही सांगताय खरं आत्या साहेब, ही कोंबडी माझी म्हणते ना. रंगून काय असे म्हटल्यावर पार्वतीने काय म्हणावं. माझी आई म्हणून म्हणतोय, पदरचं म्हणत नाही. अनुबाईने काय म्हणावं. अगे रंगेने पारे सरगाव मजा बघायला लागले. अगं घरातलं भांडण घरात असावं. कुंभरेच्या बाहेर गेले, घराचं घर पण संपलं. अगं घराचं घर पण बाईनं जपावं. उद्या तुमचं नवरं गावात नाही फिरायला लागलं तर माणसं काय म्हणतील. कशाला वर तोंड करून फिरतोय. जातीला बायका ऐकतात का? बाईनंच घराचं घर पण ठेवावं. त्याचा इथं काय संबंध आहे म्हणून सांगतोय म्हटली. काय संबंध म्हणून काय विचारतेस.
शाण्या तर जावा घरात, भांडायचं नाही. काय कमी आहे का रंगेन पारे तुम्हाला? 50 टन फॅक्टरीला ऊस गेला, 5-25 क्विंटल सोयाबीन निघलं सा, भिंगरीगत धान्यानं घर भरलं या, पिवळं धमक गळ झाल्यात दागिन्यानं, आणि घरात एवढा पैसा आहे, नवरा काही विचारत नाही, नोटा तुमच्याकडे दे येत्या. घरात एवढा पैसा आहे, मनात आणलं तर अख्खी पुलटी इकत घ्यायची की. आणि एका कोंबडीसाठी भांडताय थोडानं, मारताना काय कोंबडी संघ यायची नाही. शेणाला जावा घरात, जाते देवी 15 पिल्ली काळी कोंबडी कशा जातील तिथे तटस्थ. मग ती म्हटली रंगीन पारे, अगं जनावरात आणि माणसात लय फरक आहे. जनावराची जात इमाने, माणसाची बेईमाने. जनावराला जीव लावा, जनावर माणसासाठी जीव देत, आणि माणसाला जीव लावा, जात जीव घेत. जनावराला खायला घाला, तुमच्या दारात थंडी वाऱ्यात राखण करत बसत ग. माणसाला खायला घाला, जात तिथंच वक्तन खाल्ल्या घरचं वास मोजत. आणि पण जनावराचं तसं नसतं. एखादं जनावर चुकलं तर घर हुडकत मालकाचं येतं. का? मालकाच्या घरचं ते नान खाल्लेलं असतं. या हे रंगीन पारे म्हटली. अगं 20 कोसावरनं कुत्र येतं, 25 कोसावरनं भरल्या पुरातनं मांजर येतं. मालकाचं घर हुडकत, त्याला घर गावत. तसंच कोंबडीच आहे. अगं तुझी असली तुझ्या घरात दिवस मावता येईल, तिची असली तिच्या घरातील आडवून कोंबडी यायची नाही, तिला घर गावत. पण माणसाचं असं नसतं. दिवस माळून पावशीर टाकली की त्याचं घर त्याला गावत नाही. हा, ते दुसऱ्याच घरा पुढे जातंय. तुम्हाला काय बोललो काय बोललो का तुम्हाला? दारू घडलं, बायकोची जी असते बरं का, मग तिला काय म्हणते, तू येतो कशी याच्या घरात ती वरती आत नित्य बाई. हा, घोड्याचा कशाला काय म्हणायचं. माणसाला घर गावत नाही, पण जनावराला गावतो. पार्वती तशी म्हटल्यावर रंगू तिच्या पुढची. तिने म्हणा त्याचा इथं काय संबंध? अगं संबंध आहे म्हणून सांगते. 15 पिल्लीन कोंबडीचं कौतुक सांगताय, 1000 गाव माझ्या बघताय. त्यांना जावा घरात, ऐकते देवी. मग मात्र अनुबाई काय म्हणते बघ. आता मात्र जानतेपणानं ऐका मी काय सांगतोय ते. यासाठी मी कथा दिली आहे, यासाठी विनोदाचा बाज कथेला दिलेला आहे. काय म्हणते अनुबाई? अगे लागलं, निष्ठावा झाला, वतणाऱ्याने त्याला वतलं, बघणाऱ्याने गंमत बघितली, आणि पेटविणाऱ्याने पेटवलं, आणि 2 घराचा निष्ठावा झाला. कशासाठी? ईतभर जगासाठी, हातभर जमिनीसाठी. आपल्या गावात की निव्या होईल, कोंबडीवरनं एका भावाने एका भावाचा जीव घेतला. मग कोणासाठी संसार करशील लागे? मग मात्र दोघी जणी गहू बसल्या. बर म्हटलं, शाण्या तर जावा घरात, दिवस माझा तुझी कोंबडी तुझ्या घरातील, तिची असती तिच्या घरातील, अडवून कोंबडी यायची नाही. दोघी जणी बर म्हटल्या. कोंबड्या जोडी आपट्यात आत निघून गेल्या. पण बघणारी गर्दी आहे की तटस्थ, त्याला काही घेणे दे नाही. तरी शंकरांना म्हटला, गणपणाला आता असं कुठं रंगात आलतं म्हटला. हे अनुबाईने जरा घोटाळाच केला. ती अनुबाईने ऐकलं. अनुबाई का म्हटली, काय बघताय भाड्यानं, हिच्या कोंबडीवरनं भांडणं चालल्यात, तुमच्या तणगा कुठे हिंडत्यात बघा जावा. पायलवून पळाली, पायलवून पळाली, कशाला थांबत्यात. अनुबाई आपल्या घरला निघून गेली. म्हातारी बी समाधान सावत आत निघून गेली. गर्दी पांगली आणि अनुबाई घरला निघून गेली. रंगीन पारी घरात निघून गेली. कोंबडी लागली चरायला, मागली लागली पिल्ली फरायला. फिरता 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 12चा टाइम झाला. आणि मग पार्वती बाहेर आली आणि काय म्हटली, संपा काय गाय? अगं संपा र म्हटली, एखाद्या व्यक्ती 3 आठवड्यात कोंबडी जर विसरली असेल, होय की गाय म्हटलं. मग काय करायचं? भाडे एवढं करणं, भारायला 2दा नापा झाला. हा, तिकडे म्हटली, ते जुंजुळे घ्यायचं, दारा जायचं, जुंजुळे इसकडायचं करायचं म्हटलं. जुंजुळे इसकडायचं करायचं. संप्यानं घरात पाकपाकचं प्रॅक्टिस केलं, दारात गेलं, जुंजुळे इसकटलं, काळीच कोंबडी, डोळं गोर भोया काळ्या, काक 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 करत आली.
चुट्ट 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 जुंजळ उचलायला लागली हो. लगेच बाळ्या म्हटलं, आय संपादाचा जुंजळ टाकतो या. रंगू म्हटली, भाड्या तो तांदूळ टाक, पण कोंबडी घरात आली पाहिजे. अगं तो पाक पाक करतो, इकडे म्हणजे तुला काय करायचं सांगतो. 10वीला 2दा नापा झाला, कानाचा गड्डा धरला, हल्लीला म्हणते भाड्या दारात जायचं, तांदूळ हिसकायचं आणि टू 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 म्हणायचं, पळ. बाळ्या दारात गेलं, टू टू म्हणत तांदूळ हिसकटलं. काळीच कोंबडी, डोळं गोरं भवया काळ्या, कॉक 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 करत आली. काळीच कोंबडी, डोळं गोरं भवया काळ्या, काजाळ घातल्या ग दिसत होती. बाळा ती नव्हती का 15 पिल्ली, आणि पिल्ली माग नक्षत्रासारखी. चुट्टू 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 जुंजळ खायचं पण तांदूळ खायला लागली. तांदूळच खाणार का? अहो भाळात निलापत असते भाताची, असं काय म्हणतास? हा जुंजळ कशाला खायला? घोर 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 गाळा भरला, कोंबडी शेंडा जाऊन बसली. संपा काय म्हणते, अयो कोंबडी इनं झाली, शेंडाच बसली. भाड्या जेवणदारा देतो, पण कोंबडी घरात आली पाहिजे. आत्ता घटकावर असाच केला. बायका घरात, पोरं दारात, कोंबडी शेंडात. उकंडीवर फिरत होती. फिरता फिरता आबाळात घार आली. आबाळात जशी घार आली तशी कोंबडी कॉक कॉक करत 25 फूट आबाळात गेली. कोंबडी असताना कोंबडीने तारली घारीला का? पिल्ल्यांची आई आहे ती. कोंबडी असताना कोंबडीनं घारीला ताणली, घार दूर गेली, धोका टळला, कोंबडी खाली आली. खाली येता येता कोंबडीनं कॉक केलं. आईची भाषा पिलासनी कळली आणि भेदरलेली पिला आईच्या पकाखाली आली. कोंबडी निवांत पिल्ले घेऊन बसली. अहो आई आहे ती आई. कुठल्या आईला वाटेल पिल्लू घारीनं न्यावं? कारण आई म्हणजे साधी गोष्ट नाही. आबाळातला आणि ईश्वरातली मिळून होती आई, तिची पुण्य आबाळ भरून. एक आमचा कवी मित्र आईबद्दल काय म्हणतो, माझ्या मायेच्या पुढे तुमचे फिके देऊळ राऊळ, माझ्या मायेच्या पुढे तुमचे फिके देऊळ राऊळ, तिच्या पायाच्या टाचेत मला दिसते अजिंठा वेरूळ. त्याला वाटेल का पिल्लू घारीने न्यावं? आबाळात घार आली, कोंबडी कॉक कॉक करत 25 फूट आबाळात गेली. कोंबडी असताना कोंबडीने घारीला ताणली, घार दूर गेली, धोका टाळला, कोंबडी खाली आली. खाली येता येता कोंबडीने कॉक केलं. आईची भाषा पिलासनी कळली आणि भेदरलेली पिला आईच्या पखाखाली आली. कोंबडी निवांत पिल्ले घेऊन बसली. पोरं नजारा राखत होती, बायका बघत होत्या. म्हातारी आपल्या कामाला लागली होती. ते कशाला विचार करेल हो? क्या थोर तर दम थोर. दिवस मावळाचा टाइम झाला आणि कोंबडी कॉक कॉक करत आली आणि संपाच्या दारात उभी राहिली. संपा 12वी नापास. संपानं पुढच्या सोप्यात काय करावं? नटांचं फुटं लावलं होतं. त्याबद्दल आमिर खान आणि बाकीचं खान होतं सगळं. तिकडं ऋतिक रोशन आणि जोशनच होतं नुसतं. कोंबडी आत आली, तिकडं तिकडं बघितलं, लगेच पार्वती म्हटली संपाला, भाड्या मागसारखी कोंबडी आत येऊ दे. 4 जण पिल्ली आत आली, कोंबडी आत आली. कोंबडीने इकडे तिकडे बघितलं, सगळं नटच दिसलं. कोंबडी मनात काय म्हटली, काय बाय वनवा. 3 आठवडे घरात बाहेर गेलो, सगळ्या घराचा देवराच करून ठेवलाय वाटत. त्याला वाटलं देवाचंच फुटलं. मागं बघितलं ना, अशोक सराफचा जसा फोटो बघितला तसं कोंबडीने कॉक केलं. नवं माझं घर म्हटली, धनांग उदाळ. पुन्हा उकंड्यात, पुन्हा घटकाभर असाच गेला आणि कोंबडी कॉक कॉक करत आली. काळीच कोंबडी, डोळं गोरं भोया काळ्या, हाय कॉक कॉक करत आली आणि रंगूच्या दारात उभी राहिली. लगेच रंगू शब्द 2 जागी आहे बघा. घर 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 शब्द 2 जागी ठेवला तर ती घरघर होते. ती घरघर कोणाच्याही घरी होऊ नये अशी मी परमेश्वर चरणी तुमच्यासाठी विनंती करतो आणि हे योगदान आपण असंच चालू ठेवावं. धन्यवाद.